दयानंद कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमाला जीवन सुंदर आहे यातील माननीय गणेशजी शिंदे यातील पहिले पुष्प सादर करण्यासाठी येथे उपस्थित आहेत। आपल्या अमोघ वाणीने सर्वांच्या मनावर गारूड घालणारे माननीय गणेशजी शिंदे सर। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माननीय लक्ष्मीरमणजी लाहोटी सर, दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष माननीय रमेशजी बियाणी सर, दयानंद शिक्षण संस्था सचिव माननीय सुरेशजी जैन सर, संयुक्त सचिव दयानंद शिक्षण संस्था, याशिवाय आजचे प्रमुख वक्ते माननीय गणेशजी शिंदे सर, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर व दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजाराम पवार सर। अमर्याद क्षेत्रात मर्यादित कार्य करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद कार्य करण्याचा ध्यास असणारे दयानंद शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, आजच्या कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे सर्व सदस्य, इतर मान्यवर, दयानंद कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य, दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक, समन्वयक, सर्व सहकारी प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी, सर्व तंत्रज्ञ, माननीय पत्रकार व बौद्धिक मेजवानीचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असणारे सभागृहातील व सभागृहाबाहेरील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मी प्राध्यापक क्रांती तोडकर, मी प्राध्यापक सुवर्णा कारंजे आपले शब्द सुमनांनी स्वागत करतो। मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावं। वागेश्वरी सरस्वती अशा सरस्वतीचं या ठिकाणी पूजन होत आहे। माननीय गणेशजी शिंदे सर, माननीय रमेशजी बियाणी सर, दीप प्रज्वलनासाठी मी सर्वांना आमंत्रित करते। सरस्वतीचं प्रतिमा पूजन होत आहे। माता सरस्वती विद्येची देवता, आपण तिचं आवाहन करूया। ज्योतीने ज्योत पेटवावी आणि तिमिराला दूर सारून ज्ञानाचा प्रकाश उजळावा। माननीय लक्ष्मीरमणजी लाहोटी सर, माननीय रमेशजी बियाणी सर, दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव माननीय सुरेशजी जैन सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। माननीय विशालजी अग्रवाल सर, माननीय कुणालजी कुरे सर, उपस्थित सर्व सन्माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, मान्यवरांचं स्वागत आणि एक सुंदरशी प्रार्थना या ठिकाणी गीताच्या माध्यमातून सादर करत आहेत डॉक्टर पद्मजा बियाणी आणि दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या It's
धन्यवाद मॅडम. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. अतिशय सुंदर गीताने या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. यानंतर स्वागत समारंभासाठी मी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे माननीय गणेशजी शिंदे सर यांचं स्वागत आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय लक्ष्मीरमणजी लाहोटी सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी हा सत्काराचा सुंदर कार्यक्रम संपन्न होत आहे. आजचे प्रमुख वक्ते माननीय गणेशजी शिंदे सर आपल्या सिद्ध वाणीने तरुणांच्या मनावर गारूड घालणारे तरुण, तडफदार, कर्तबगार, कृतिशील आणि विनयशील व्यक्तिमत्व. आपलं स्वागत आहे सर. इतर सर्व मान्यवरांचंही मी शब्दसमूहाने पुनश्च एकदा स्वागत करते. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प जीवन सुंदर आहे हे व्याख्यान आयोजित करण्यामागचं प्रयोजन जाणून घेण्यासाठी मी दयानंद कला महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड सर यांना मंचावर आमंत्रित करते. अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मीरमणजी लाहोटी साहेब, गेल्या 8 दिवसापासून आपण ज्यांच्या कार्यक्रमाची तयारी करत आहोत त्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय गणेशजी शिंदे साहेब, या कार्यक्रमाची प्रेरणा देणारे दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय रमेशजी बियाणी साहेब, आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि दयानंद शिक्षण संस्थेचे सरचिटणीस संयुक्त सचिव आदरणीय सुरेशजी जैन साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आदरणीय विशालजी अग्रवाल साहेब, कृणाल कोरे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि पर्यवेक्षक, कला आणि वाणिज्य महाविद्यालयातून उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या सन्माननीय सचिव साहेबांच्या पत्नी आणि आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका बियाणी मॅडम, आणि ज्याने आता एक सुंदर अशा प्रकारचं स्वागत गीत या ठिकाणी सादर केलं त्या डॉक्टर बियाणी मॅडम, या सर्वांचं मी दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. मला सांगायला आनंद वाटतो की आता जे स्वागत गीत सादर केलं गेलं ते डॉक्टर आहेत आणि हा कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली की मी स्वागत गीत सादर करणार आहे. शिंदे साहेबांना मी या निमित्ताने हे सांगू इच्छितो की दयानंद शिक्षण संस्था हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबामधले कोणती ना कोणती व्यक्ती प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रक्रमाने अग्रभागाने सहभागी होत असते. त्याचं प्रत्यय या ठिकाणी आलेलं आहे. दयानंद वाणिज्य महाविद्यालयामध्ये संगीत विषय हा शासनानं मान्य केलेला जरी नसला तरी या वर्षापासून त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. केवळ 2 दिवसामध्ये वाणिज्य महाविद्यालयानं या स्वागत गीताची तयारी केली आणि त्याला चांगल्या पद्धतीनं सादर केलं. त्याबद्दल दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं माननीय अध्यक्ष साहेबांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. दयानंद शिक्षण संस्था ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अग्रगण्य अशा स्वरूपाची संस्था आहे. या संस्थेनं राबवलेले वेगवेगळे उपक्रम त्याचं महाराष्ट्र शासनाने कौतुक केलेलं आहे. या महाविद्यालयामध्ये या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि विशेषतः मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने शाहू फुले आंबेडकर पुरस्कार दयानंद शिक्षण संस्थेला दिलेला आहे.
दयानंद शिक्षण संस्थेच्या 50व्या वर्षामध्ये या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती माननीय प्रणव मुखर्जी साहेब यांनी या संस्थेला भेट दिलेली आहे. म्हणजे राष्ट्रपतींची भेट होणाऱ्या देशामधल्या काही मोजक्या संस्था असतील त्यामध्ये दयानंद शिक्षण संस्थेचा अग्रक्रम हा प्रामुख्याने आहे. म्हणजे या संस्थेचा नावलौकिक आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल. माननीय गणेश शिंदे साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही शिक्षण संस्था दयानंद शिक्षण संस्था ही लातूर पॅटर्नची जनक आहे. आता आम्ही ज्यावेळेस त्यांना संपूर्ण परिसर दाखवला त्यावेळेस त्यांनी एक मत व्यक्त केलं, खरोखरच आपल्या संस्थेचं कौतुक करावं तितकं कमी आहे. शिक्षणाची गंगा ही पुणे मुंबईमध्ये होती आणि पुणे मुंबईमध्ये असलेली ही शिक्षणाची गंगा लातूरमध्ये खेचून आणण्याचं काम दयानंद शिक्षण संस्थेनं केलेलं आहे आणि ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हे त्यांनी परिसर बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. लातूर पॅटर्नचा जनक दयानंद शिक्षण संस्थेला का म्हटलं जातं त्याचं थोडक्यामध्ये एक उदाहरण मी या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेस 11वी आणि 12वी विज्ञान विषय घेऊन मुलं मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जातात त्यावेळेस MBBSचं पहिलं वर्ष असेल किंवा इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष असेल, या पहिल्या वर्षामध्ये नापास न होण्याचं प्रमाण जर कुठल्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यामध्ये असेल तर ते केवळ आणि केवळ दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यामध्ये होतं. ही आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत कौतुकाची बाब आहे. त्याचं कारण असं आहे की 11वी 12वी मध्ये शासनाने ठरवून दिलेला अभ्यासक्रमच विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दयानंद शिक्षण संस्था करत नाही. त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल, त्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व कसं विकसित होईल या दृष्टिकोनातून सातत्याने दयानंद शिक्षण संस्थेने प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचं फलित म्हणजे आजचा हा प्रोग्राम आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सर्व समाजामध्ये निर्माण झालेला जो गोंधळ आहे, मानसिक विखुरलेली जी मानसिक स्थिती आहे विद्यार्थ्यांमध्ये असेल, पालकांमध्ये असेल, प्राध्यापकांमध्ये असेल, संस्था चालकांमध्ये असेल, शासनामध्ये असेल की एवढा मोठा आघात कोविड-19 आपल्यावर केलेला आहे. या आघातामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला दयानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हा एक उपक्रम आहे की ज्या उपक्रमाच्या माध्यमातून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी, एक नवीन प्रेरणा निर्माण करण्यासाठी, जीवन जगण्यामध्ये एक आशा पल्लवित करण्यासाठी जीवन सुंदर आहे या कार्यक्रमाची आखणी दयानंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सचिव साहेबांनी केलेले की हा एक प्रोग्राम होणार नाही तर सातत्याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अधिक ऊर्जा मिळावी, तुमच्यामध्ये दडलेले जे काही गुण आहेत त्या गुणाला वाट मोकळी करून द्यावी यासाठी दयानंद शिक्षण संस्थेने एक आगळा आणि वेगळा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्याचं पहिलं पुष्प या ठिकाणी गणेश शिंदे जे नामांकित ख्यातनाम अशा प्रकारचे मार्गदर्शक आहेत, प्रेरक आहेत, विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामधल्या लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम ते करणार आहेत आणि त्याचं पहिलं पुष्प या निमित्ताने दयानंद शिक्षण संस्थेमध्ये होत आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यांनी सांगितलं की दयानंद शिक्षण संस्थेनं मला का निमंत्रित केलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की आमचे सचिव साहेब त्यांनी तुमची एक प्रोग्राम कदाचित, मला नक्की माहित नाही पण कदाचित यूट्यूबवर बघितलेले असतील, ते ऐकले असतील आणि ऐकल्यामुळं त्यांचा इतका आग्रह की माननीय अध्यक्ष साहेबांनी सचिव साहेबांनी सांगितलं की हा प्रोग्राम अतिशय दर्जेदार झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यामध्ये या प्रोग्रामचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला पाहिजे, विद्यार्थ्यामध्ये आलेली मरगळ दूर झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून हा प्रोग्राम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मी प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेस दयानंद शिक्षण संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत या संस्थेला जे नेतृत्व मिळालेलं आहे हे नेतृत्व कार्यकुशल आहे, भविष्याचा वेध घेणारा आहे आणि समाजामध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलाप्रमाणे संस्थेला
बदलण्याची प्रेरणा देणारं हे नेतृत्व आहे की ज्या वेळेस या दयानंद शिक्षण संस्थेची स्थापना झाली त्यावेळेस 22.5 एकरचा हा परिसर आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांनी कुठल्या प्रकारची कल्पना केली असेल की कशा पद्धतीने यामध्ये वाढ होईल आणि गोरगरीब खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची कशा पद्धतीने सोय होईल या दृष्टिकोनातून एवढा मोठा परिसर त्या काळामध्ये विकत घेतला गेला आणि त्याची निर्मिती केली गेली. आणि त्याचा प्रत्यय असा आला की महाराष्ट्रामध्ये काही मोजक्या शिक्षण संस्था असतील की ज्या शिक्षण संस्थांनी कला वेगळं, वाणिज्य वेगळं, विज्ञान वेगळं, विधी वेगळं, फार्मसी वेगळं, आर्किटेक्चर वेगळं हे वेगवेगळी महाविद्यालय निर्माण केलेली आहेत. या वेगवेगळ्या महाविद्यालयांचे प्राचार्य वेगवेगळे आहेत, त्याचं कार्यालय वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे, विद्यार्थी वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. म्हणजे किती दूरदृष्टी व्यवस्थापनाकडे असलेली आपल्याला प्रामुख्याने दिसते. आणि या दूरदृष्टीचा आणखीन एक प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतो की नुकतंच 28 एकर जमीन नव्याने दयानंद शिक्षण संस्थेनं इथून 10 किलोमीटरवर असलेल्या गावामध्ये आता खरेदी केलेली आहे. आणि या संस्थेचं स्वरूप, या संस्थेचं जाळं अधिक व्यापक करण्याचा आणि ग्रामीण भागापर्यंत शिक्षण घेऊन जाण्याचा प्रयत्न दयानंद शिक्षण संस्थेने केलेला आहे. आपण अशा एका नामवंत शिक्षण संस्थेमध्ये आलात, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहात. हे मार्गदर्शन आम्हा प्राध्यापकांना, प्राचार्यांना आणि संस्थाचालकांना विद्यार्थ्यांना देखील प्रेरक स्वरूपाचा असू शकेल आणि त्यामधून आम्ही निश्चित स्वरूपामध्ये प्रेरणा घेऊ आणि आपल्या भाषणामधून अधिक उत्साही होऊन, अधिक आनंदायी होऊन, अधिक जीवन चांगल्या पद्धतीने जगण्याचा आम्ही प्रयत्न निश्चित स्वरूपामध्ये करू अशा प्रकारची ग्वाही या ठिकाणी देतो. अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो. परत एकदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय अल्प शब्दामध्ये अतिशय विस्तृत या ठिकाणी आपण प्रास्ताविक सादर केले. यानंतर व्यक्तीचा परिचय हा खऱ्या अर्थानं त्याच्या कर्तृत्वातून होतो, पण ज्यांचा वक्तृत्वातून होणार आहे अशा पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते प्राध्यापक अनिल कुमार माळी सर, उपप्राचार्य दयानंद कला महाविद्यालय लातूर. दयानंद शिक्षण संस्थेकडून आयोजित दयानंद कला विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नव्यानं आनंदी शिक्षण हा विचार नजरेसमोर ठेवून हे व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. ह्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यामध्ये गणेश आत्माराम शिंदे उपस्थित झालेले आहेत. सूर्य तळपे स्वतःहून नाही लागत निरांजन, सूर्य तळपे स्वतःहून लागत नाही निरांजन या उक्तीप्रमाणे आजच्या पाहुण्यांचा अलौकिक असा परिचय लौकिक स्वरूपात करून देणं हे तसं जर पाहिलं तर खूप अवघड आहे. पण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आणि आपल्याला पाहुण्यांच्या अधिक पद्धतीने ओळख व्हावी यासाठी अल्पसा परिचय मी आपल्या समोर करून देण्यासाठी उभा टाकलेला आहे. आज जे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित आहेत गणेश शिंदेजी, ते अगदी बाल गणेशापासूनच त्यांनी आपल्या कार्याला महाराष्ट्रामध्ये सुरू केले आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाहीये. कारण अवघ्या वयाच्या 15व्या वर्षी टाकळी डोकेश्वर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पहिलं व्याख्यान देऊन त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात महाराष्ट्राच्या या मातीमध्ये करायला सुरुवात केली आहे. ते आज तागायत सातत्यानं विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर 1000पेक्षा जास्त व्याख्याने ते आज दिलेले आहेत आणि ते आज आपल्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं शिक्षण जे आहे ते MBA मध्ये झालेलं आहे. राज्य शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेत मुख्य सल्लागार म्हणून ते काम करत आहेत. अटल महापन विकास अभियान महाराष्ट्र राज्य मुख्य व्याख्याते म्हणून राज्यभरामध्ये सहकारी चळवळीला प्रेरणा देण्यासाठी ते संबंध महाराष्ट्रामध्ये ते आपलं व्याख्यान देत आहेत. पुणे या ठिकाणी असलेली यशदा या संस्थेमध्ये ते संसाधन व्यक्ती म्हणूनही कार्य करत आहेत. एवढंच नाहीये, 2008 साली अणुऊर्जा चर्चासत्रामध्ये दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राचा जो पताका आहे तो दिल्लीच्या तख्तावरती रोवण्याचं काम आदरणीय गणेशजी शिंदे यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर
इंडियन इंटरनॅशनल सेंटर दिल्ली आयोजित भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक वेळेस आपले व्याख्यानं दिलेले आहेत। जी 24 तास या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून प्रदर्शित झालेला आहे आणि संबंध महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांना आनंदाचा पासवर्ड उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलेलं आहे। त्याचबरोबर झी टॉकीज वरील 16 आनंदाचा गजर कीर्तनाचा मध्ये त्यांचा संत ज्ञानेश्वर कथेचा राज्यभरातून प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळाला आणि घराघरामध्ये मराठी भाषिकांच्या मनावरती राज्य करण्याचं काम गणेशजी शिंदे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर सुख व ललित लेखनही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे। राणीग या काव्यसंग्रहाचंही लेखन त्यांनी केलेलं आहे। कोरोना काळात विविध कोविड सेंटरला भेटी देऊन जे कोविड पेशंट आहे त्यांचं जे खचलेलं मनोधैर्य आहे त्यातून त्यांना बाहेर काढून त्या संकटावर मात करून त्यांना जगण्याची एक नवी ऊर्जा देण्याचं काम संबंध महाराष्ट्रातल्या कोविड सेंटरला भेट देऊन त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून कोविड योद्धा हा पुरस्कार सन्मानित असलेले गणेशजी शिंदे आहेत। त्याचबरोबर राज्यातील विविध राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांकडून सुद्धा कोविड योद्धा पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत। फार कमी वयामध्ये फार कमी काळामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लौकिक केलेले असे प्रमुख पाहुणे आज आपल्याशी संवाद साधून आपल्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। उभ्या महाराष्ट्राला एक अभ्यासू तडफदार आणि त्याचबरोबर मधुर वाणीने आपले विचार प्रत्येक तरुणांच्या मनावर रुजवणारे वक्ते म्हणून व्याख्याते म्हणून आज दयानंद परिवारामध्ये मान्य गणेशजी शिंदे यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। त्यांच्याकडे असलेलं अफाट ज्ञान आणि ज्ञानाची मांडणी करणं त्यात असलेला त्यांचा गोडवा आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्ञानासाठी असुसलेले आमचे जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये अधिक वेळ न घेता मी आपला अल्पसा परिचय देऊन या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाहुण्यांचा अल्पसा परिचय आपण दिलेला आहे, धन्यवाद सर। मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांना गणेशजी शिंदे सर, मला आवर्जून सांगावंच वाटेल की आपलं व्याख्यान ऐकण्यासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य इतके उत्सुक आहेत की त्यांनी व्यासपीठावर बसण्याऐवजी श्रोते म्हणून बसण्यासाठी पसंती दिलेली आहे। माननीय गणेशजी शिंदे सर यांना मी मंचावर आमंत्रित करते। समाज प्रबोधनाचा वसा मागील कित्येक वर्षांपासून चालविणारे, युवकांचे प्रेरणा देणारे आपण, अगाध ज्ञान, उत्कृष्ट विचार आणि अमोघ वक्तृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे माननीय गणेशजी शिंदे सर। संस्था लातूर दयानंद कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांसाठी आज जीवन सुंदर आहे या विषयावरती आपण व्याख्यान आयोजित केलं। या संस्थेचे सचिव बियानी सर आणि मी गेले काही दिवसांपासून संपर्कात होतो आणि त्यांनी आग्रह केला की आमच्या कॉलेजला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आपण या। आज त्यांच्यामुळे मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधता येतोय। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय लाहोटी सर, सहसचिव आदरणीय जैन सर, प्राचार्य गायकवाड सर, माळी सर, सर्वच मान्यवर शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी तुम्हाला काही मार्गदर्शन वगैरे करायला आलेलं नाही आहे। मार्गदर्शन करावं इतका मी मोठाही नाही आहे। मी तुमच्यापैकीच एक आहे। तुम्ही जसं आत्ता इथे बसलेले आहात असं तासन तास अनेक भाषणं, अनेक व्याख्यानं मी ऐकलेली आहेत आणि खूप सारा प्रवास मला योगायोगानं करायला मिळाला। या सगळ्या प्रवासामध्ये मला जे शिकायला मिळालं मी ते तुमच्यासोबत शेअर करावं या भावनेनं खरं तर मी तुमच्यासमोर उभा आहे। मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की हे समाज वगैरे कधी बदलेल, काय होईल ही सगळी परिस्थिती, आणि ते मला म्हटले होते की तू बोलून समाज बिमाज बदलेल या फंदात तू फारसा पडू नको। म्हटलं मग बोलायचं कशासाठी? म्हटले बोलून बोलून तू एकटा जरी बदलला तर खूप झालं। म्हटलं तू एकटा जरी सुधारला आणि तुला वाटलं की आपण बोलतो तसं थोडंफार वागावं तरी सुद्धा ते फार मोठं परिवर्तन असेल।
म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायच्या फंदात पडत नाही, पण मला जे काही अनुभव, माझ्या 2 अनुभव गाठीचे आहेत ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. मगाशी माळी सरांनी बोलताना आनंदी शिक्षण या संकल्पना तुमच्या समोर मांडली. काय आनंदी शिक्षण, ते तुम्ही कशात कॅल्क्युलेट करणार आहात, कशात मोजणार आहात? मी तुम्हाला सांगू का, आनंदी शिक्षण मोजण्याचे काही पॅरामीटर तुमच्याकडे उपलब्ध असतील, पण मी एक तुम्हाला प्रयोग सांगेल. तुम्ही पहा, शाळेत मुलं सकाळी लवकर निघतात. तुमचा लहान भाऊ बहीण शाळेत जायला निघत असेल, तिला आता गाडी घ्यायला येत असेल शाळेची, टायची नॉट बीट बांधून, शूज वगैरे घालून अप टू डेट मुलं मुली आता त्या शाळेच्या गाडीत बसतात, त्यांना सोडवायला गाडी येते. पोरांनो, मला सांगा, शाळेत जात असताना मुलांचे चेहरे कसे असतात? सकाळी 7ला शाळा असते, 1 तास अगोदर आईला उठ बाबा, चल बाबा, आवर बाबा. ती गाडी घ्यायला आल्यानंतर असं उचलून पोराला त्या गाडीत ठेवावं लागतं. शाळेत जातानाचे त्यांचे चेहरे असे असतात की काय आता काय करू आणि काय नाही. आणि मला सांगा, शाळेतली शेवटची घंटा वाजते आणि काय होतो वर्गात? पोरं त्या वर्गातनं अशी आनंदानं, जसे कैदी तुरुंगातनं बाहेर पडावेत अशी पोरं आनंदानं बागडत त्या शाळेतनं बाहेर पडतात. मी सांगतो की ज्या दिवशी पोरं शाळेत येताना आनंदात येतील आणि शेवटची घंटा वाजल्यानंतर अरे चा संपली होय शाळा असं म्हणून बाहेर पडतील ना, त्या दिवशी समजावं आनंददायी शिक्षणाची सुरुवात झाली. आपलं झालंय काय माहितीये का, आपण सगळं शिक्षण हे मार्कांमध्ये मोजायला लागलो. किती मार्क मिळाले याच्यावरनं आपली गुणवत्ता ठरायला लागली. मला असं नेहमी वाटतं की आपल्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे केवळ मार्क म्हणजे आपली गुणवत्ता नाहीये. आता मला सांगितलं, ताईनं छान गाणं म्हटलं, ते गायनोकॉलॉजिस्ट आहेत, डॉक्टर आहेत, पण तो अभ्यास करता करता त्यांनी त्यांचा गायनाचा छंद जोपासला. आज सगळं हॉस्पिटल वगैरे ठेवून त्यांना वाटलं की नाही, चला ऐकूयात, चला गाऊयात. अरे आपल्या धुंदीत, आपल्या मस्तीत, आपल्या कला, आपला आनंद, त्याच्या जागा आपल्याला शोधता आल्या पाहिजेत, ते जगता आलं पाहिजे. आपली अडचण काय झाली माहितीये का, आपल्याला पालकांनी सांगून टाकितलंय फक्त मार्क मिळाले पाहिजेत. आणि मग त्या रेसमध्ये आम्ही इतके धावायला लागलो. आणि मग कुणी जे म्हणेल ते तसं, कुणी म्हटलं कॉमर्सला जा, कुणीतरी सांगितलंय म्हणून कॉमर्सला, कुणीतरी सांगितलंय म्हणून आर्ट्सला, कुणीतरी गेलंय सायन्सला म्हणून मी सायन्सला. असं नाहीये, मार्कांवरनं ठरतं. खूप मार्क मिळाले तर मग सायन्सला ऍडमिशन नाही मिळालं तर मग कॉमर्सला, आणि सायन्सलाही नाही मिळालं आणि कॉमर्सलाही नाही मिळालं तर मग वा 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 वा. असं नाहीये. खरं तर आर्ट्स मध्ये करिअर केलेली किती मुलं मी तुम्हाला सांगू की ज्यांनी कला शाखेत करिअर. तुमची आवड कशात आहे, तुम्हाला काय आवडतं, तुमच्या स्ट्रेंथ काय, तुमचे विकनेस काय. आणि तुम्ही बघा, मी अनेक कॉलेजेसमध्ये जातो, पोरग तिकडून चालत आलं ना तर आपण सांगू शकतो हे कॉमर्सला आहे, आर्ट्सला आहे का सायन्सला आहे. इन बिन करून चष्मा बिष्मा घालून आलं का समजायचं, पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं, आणि असं वही बी फिरवीत शिट्टी मारत आलं, तुमचं तुम्ही ठरवा काय ते. असं नाहीये बा. आपल्याला काय आवडतं ते आपण शोधलं पाहिजे. इथं बसलेला एकही मुलगा आणि एकही मुलगी अशी नाहीये की ज्याच्यामध्ये काहीच वेगळेपण नाहीये. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते वेगळेपण आपल्याला शोधता आलं पाहिजे. ते वेगळेपण आपण मार्कांहून ठरवू नये. आपल्यामध्ये काय स्ट्रेंथ आहेत, आपल्यामध्ये काय विकनेस आहेत, ह्याचं अप्रायझल आपलं आपण करायला हवं या मताचा मी आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर म्हणले ना पोरांनो भाषण करा, मी 2 तास बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटले एवढ्या लांबून नगरून आलायत, जाता जाता आमच्या मैदानावर एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. आपल्यामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. शोधा तुमच्यात काय चांगलं आहे ते. मी MBA ला पुण्यात गेलो शिकायला, कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण कशात MBA करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. त्याला विचारलं तू MBA कशात करणार?
म्हटलं सर मार्केटिंग मध्ये MBA करणार. म्हटलं सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंग मध्ये काय MBA करणार, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरानं ठरवलं होतं मी कॉमर्स मधनं आलं म्हणजे मी फायनान्स मध्येच केलं पाहिजे असं नाही, मी मार्केटिंग मध्ये MBA करणार. पोरानं वर्गात उठून सांगितलं, म्हटलं असल कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA करणार, नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले तुला काय करायचंय ते कर, आपण एक परीक्षा घेऊयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे आणि मग ज्याच्यात मार्केटिंगचं टॅलेंट आहे त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आम्ही म्हटलं ठीक आहे. आमची परीक्षा घ्यायची ठरवली. आता परीक्षा काय घ्यायची, आम्हाला 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंग मध्ये MBA करावं. आता आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 प्रती रामायणाचं तर अशा विकून येऊ बाजारामध्ये. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या, म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नव्हत्या. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या वाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे, म्हणला सर 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक, म्हणला काहीच नाही, लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर रामायण ठेवायचो आणि सांगायचं हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे, दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का. मग आम्ही का असं करतो की आम्ही सगळं मार्कांवरनं जज करायला लागलो आणि यात पोरांची चूक नाही हो. आम्ही पालक इतके मागे लागलोय ना पोरांच्या, म्हणजे ते एवढेच मार्क मिळणं म्हणजे ते स्टेटस सिम्बॉल झालाय. मार्क मिळू नका या मताचा मी नाही. मार्क मिळवण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते चांगले प्रयत्न करा, परंतु केवळ मार्क म्हणजे करिअर नाही, केवळ मार्क म्हणजे गुणवत्ता नाही. तुम्ही समजून घ्या. म्हणजे परीक्षा जवळ आल्या का मग ते पॉकेट सिरीज येतात, मग कोणते क्वेश्चन मागच्या वेळेस रिपीट झालते, मग त्याचा अभ्यास आपण करायला लागतो. सगळं मार्कांचं कॅल्क्युलेशन करून आपण अभ्यास करतो. मला असं म्हणायचंय का आपण ते समजून घेऊ नये, त्या विषयांचा आनंद घेऊ नये. अरे गणितातले आकडे असे तुमच्या डोळ्यासमोर खेळायला हवेत, इतिहासातली पात्र तुमच्या सोबत बोलायला हवीत, मराठीतल्या धड्यांचे लेखक तुमच्यासोबत त्यांनी संवाद साधायला हवा, भूगोलातले अक्षांश रेखांश तुमच्या नजरेसमोर उभे राहायला हवेत, प्रयोगशाळेतले सायंटिस्ट तुमच्या सोबत बोलायला हवेत. इतकं तुम्ही एकरूप होऊन त्या अभ्यासाला सामोरं गेलं पाहिजे. पण सगळं कॅल्क्युलेट, मार्क कुठे आहेत, कोणत्या क्वेश्चन कधी रिपीट झालते, कशाला किती मार्क आहेत. पोरं फक्त मार्कांसाठी अभ्यास करायला लागले. शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला. तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले ऑप्शनला टाकू. परवा 10वीतले एक पोरग मला विचारत होतं, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत. म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच कसं मार्कांसाठी. या मार्कांच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या सिलेबसचा आनंद घेऊया, आपण आपल्या शिक्षणाचा आनंद घेऊयात. आणि खरं तर पालकांनी यातली आपली भूमिका बदलली पाहिजे. हल्ली ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतात. अनेक कार्यक्रमांना मी जात असतो गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला, आणि त्या सत्कार करताना त्या मुलांना जर मार्क विचारले, ते सत्कार करताना आपल्याला वाटतंय आपण याचा सत्कार करायच्या लायकीचे आहोत का. ते मार्क सांगताना सांगते 99 पॉईंट अमुक, 100 पैकी 100 त्यांचे मार्क, आणि आपण सत्कार करणारी माणसं आपल्याला वाटतं आपण पार दारिद्र्य रेषेच्या खाली आहोत. केवळ आणि एका सत्काराच्या कार्यक्रमाला गेलो होतो, पहिल्या 3 रांगा ह्या 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या, मधल्या 3 रांगा 80 ते 90 मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या, आणि पाठीमागं किमान 50 रांगा 75-70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, आपण 90च्या पुढे आहोत. 80 ते 90 मधले प्रचंड टेन्शन मध्ये होते, आणि 60, 70, 75 वाले 90 वाल्यांपेक्षाही खुश होते.
ते म्हटले 80-90 वालेच एवढे आहेत, आपलं होईन तसं होईल, आधी यांचं ओळखून घ्या म्हणले सत्काराचं. आता जे 80 ते 90 मधले पालक होते सुतक पडल्यासारखं तोंड करून बसले होते. मी त्या 2 पालकांना विचारलं, म्हटलं एवढं टेन्शन का? ते म्हटले पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं केलं काय? म्हटले काय मार्क मिळाले तो? म्हटलं किती मार्क पडले? सांगायसारखे सुद्धा नाहीत म्हटले. अजून थोडा अभ्यास केला असता तर पोरग 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. अहो म्हटलं काहीतरी मार्क मिळाले असतील. काय सांगायचंय म्हटले, 89 पॉईंट समथिंग काहीतरी आहेत म्हटले. त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाहीये, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं दुःख मात्र त्यांना आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना टेन्शन याचं होतं की मुलाला 90 मिळू शकले नाहीत. अरे चला शोधूयात ना या पोरांमध्ये नेमकं काय, या मुलांचं जगणं सुंदर व्हावं असं नेमकं आपण या पोरांना काय देतो? सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपण या लेकरांसोबत बोलतो का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन जगभरातली 10वी 11वीची मुलं, 11वी 12वीची मुलं नेमकं काय शिकतायत? त्यांच्या समोर कोणते प्रश्न आहेत? या लेकरांना समाज कळतो का? समाजातले प्रश्न कळतात का? यांचं शिक्षण मुळात समाजाभिमुख आहे का? यांचं ज्ञान समाजाभिमुख आहे का? मला वाटतं याच्यावरती कुठेतरी चिंतन होणं गरजेचं आहे. इथून डॉक्टर अनेक जन्माला येतील हो, पण समाजाची नाडी कळेल असे किती डॉक्टर इथून निर्माण होतील? अभियंते अनेक जन्माला येतील, पण ज्यांना समाज कळतो असे समाज अभियंते किती निर्माण होतील? मला वाटतं याच्यावरती लक्ष द्यायला हवं. ताई, दूधवाला तुमच्याकडे दूध द्यायला येतो, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? ते पहिलं माप होतो, तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतंय. त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतो. पहिलं माप तर त्याच्या बापाला टाकावं लागणार आहे, पण त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार टाकतो, त्याच्याकडे आपलं लक्ष असतं. शासनानं दिलेल्या नियमानुसार सिलेबस तर कम्प्लीट करावा लागणार आहे, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील, प्रॅक्टिकल घ्यावे लागतील, पण याच्या व्यतिरिक्त एक वेगळी धार आपण या लेकरांसाठी ओततो का? थोडस काही वेगळं. मगाशी गायकवाड सरांनी बोलताना सांगितलं की मुलांचं व्यक्तिमत्व सुधारावं याच्यासाठी आपण एक वेगळी धार या लेकरांसाठी ओततो का? मला वाटतं याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. या मुलांमध्ये प्रचंड ताकद आहे. पोरांनो मला सांगा, एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे. एनर्जी क्रिएट होते का? ती डिस्ट्रॉय होते का? आता हा फॅन फिरतोय, काय होतं? पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. एनर्जी नव्यानं क्रिएट पण होत नाही, डिस्ट्रॉय पण होत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये डायव्हर्ट होत असते. तसं या सगळ्या मुलांमध्ये प्रचंड एनर्जी आहे. आपण ठरवून सुद्धा नव्यानं ती क्रिएट करू शकत नाही किंवा असलेली एनर्जी डिस्ट्रॉय करू शकत नाही. आपलं काम काय माहितीये? आपल्या यंत्रणेचं काम इतकंच आहे की आपल्याला ही एनर्जी योग्य ठिकाणी डायव्हर्ट करता येईल का, त्यांना एक योग्य दिशा देता येईल का. आता 2-4 पोरं आहेत वर्गात बेंचवर उड्या मारतात, तुम्हाला त्यांचं उड्या मारणं बंद करायचंय. तुम्ही काय कराल? हातपाय बांधून त्यांचं उड्या मारणं बंद करता येईल का? ते काही करून हातपाय सोडताय, परत उड्या मारताय. त्यांचं उड्या मारणं जर तुम्हाला बंद करायचं असेल तर त्यांना सांगावं लागेल, राजांनो बेंचवर नाही, थोडस स्टेजवर येऊन उड्या मारा, ताला सुराला धरून उड्या मारा. कदाचित लोक म्हणतील तुम्ही नाचताय. कुणी जोर जोरात ओरडतंय, त्याचं ओरडणं तुम्हाला बंद करायचंय. तोंडात गोळा घालून त्याचं ओरडणं नाही बंद करतायचं. तुम्हाला सांगावं लागेल, ओरडायचंय ना, थांब, सूर लावतो, थोडस सुरात ओरड. कदाचित लोक म्हणतील तुम्ही गाताय. कुणी शिव्या देतंय, त्याचं शिव्या देणं तुम्हाला बंद करायचंय. हातात छडी घेऊन त्याचं शिव्या देणं बंद नाही करतायचं. तुम्हाला सांगावं लागेल, राजा इथं नाही, आपण ठरवूयात ना कुठं, कधी, कशा. भारतात अजून अशी ठिकाणं आहेत जिथे द्याव्या लागतील, पण ह्या नाही, जरा वेगळ्या. आपण प्लॅन करूयात. या मुलांमध्ये असणाऱ्या एनर्जीला कुठं घेऊन जायचं, मला हे वाटतं याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल. मुलांमध्ये प्रचंड ताकद आहे, मुलांमध्ये प्रचंड एनर्जी आहे. फक्त त्या एनर्जीला योग्य दिशा देणं मला वाटतं ही जबाबदारी आहे. आज तुम्ही 11वी 12वीची मुलं आहात, तुम्हाला वाटत असेल आपण अजून लहान आहोत. तसं नाहीये. तुमच्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 यौवनी पाठशाहीला सुरुंग लावला. तुमच्या वयामध्ये ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. तुमच्या वयामध्ये संभाजी राजा 13 पेक्षा जास्त भाषा त्यांनी अवगत केल्या होत्या. संस्कृत मध्ये बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला.
आपल्यामध्ये प्रचंड ताकद आहे पोरांनो. फक्त काय करायचं ना, मला वाटतं ते ठरवावं लागेल. छोट्या छोट्या संकटांनी गर्भगळीत होऊ नका. आयुष्यातल्या प्रश्नांना असं छाती काढून समोर जाता आलं पाहिजे. कधी आयुष्यातल्या प्रश्नांना मिश्किलपणे सामोरं जाता आलं पाहिजे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता आपलं जगणं, आपल्याकडे असणारं साहित्य, कला, संस्कृती या अंगाने आपण कधीतरी विचार केला पाहिजे. आणि जरा मोठी स्वप्न बघू. आपल्या डोक्यात एकच आहे, मार्क मिळवायचे आणि बलाढ्य पगाराची नोकरी लागली पाहिजे. केवळ नोकरी मिळवणं आणि केवळ पैसा मिळवणं हे माणसाच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे का? मी म्हणत नाही तुम्ही पैसे कमवू नका, जेवढे कमवता येतील तेवढे कमवा, परंतु निव्वळ पैसा कमवणं हे माणसाच्या आयुष्याचं ध्येय नाहीये. आपल्या येण्याची आणि आपल्या जाण्याची इतिहासाला नोंद ठेवावी वाटली पाहिजे. लाखो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. मग आपल्यालाही अगदी तसं जन्माला आले, एक घर बांधलं, एक गाडी घेतली, त्याच घराचे हप्ते फेडले, त्याच गाडीचं कर्ज फेडलं आणि गेले, नोंद सुद्धा नाही. इतिहासाला वाटलं पाहिजे की या पोराच्या करिअरची नोंद ठेवावी. तुमच्या कॉलेजला वाटलं पाहिजे या मुलीच्या करिअरची नोंद आपल्या कॉलेजनं ठेवली पाहिजे. आणि काय करायचं हो त्याच्यासाठी? त्याच्यासाठी ही आयुष्यातली जी पुढची 4-6 वर्ष आहेत ना, झोकून देऊन काम करायचंय. थोडीशी मोठी स्वप्न बघायची आहेत. का आपल्या पोरांना वाटत नाही आपण मोठी स्वप्न बघावी? का आपल्या मुलांना वाटत नाही आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं, समाजकारणात यावं, राजकारणात यावं, साहित्यात यावं? का मुला-मुलींना वाटत नाही आपण प्रशासनामध्ये यावं? आपल्या डोक्यात एकच आहे, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, याच्या पलीकडे करिअरच्या अनेक संधी आहेत, पण आपण का तिकडे पाहत नाही? पोरींनो, उद्या कलेक्टर झालात ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून या. शिपाई असते दार उघडायला सुद्धा. तुम्ही जर अशा कॉलेजच्या फंक्शनला आलात ना, आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला उभे राहू. ताई, तुम्ही 11वी-12वीला आमच्या कॉलेजला होतात, आज तुम्ही कलेक्टर आहात जिल्ह्याच्या, या आमच्या कॉलेजला. आणि त्यावेळेस तुमच्या आईच्या डोळ्यात काय आनंद असेल? पोरांनो, लक्षात घ्या, तुमची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलवण्याचं एकमेव साधन जर या काळात कोणतं असेल तर ते तुमचं शिक्षण आहे. म्हणून थोडंसं शिक्षणाकडे गांभीर्यानं पाहू. गांभीर्यानं पहा म्हणजे फक्त अभ्यास करा असं नाही, काय करायचं ते आज ठरवा, दिशा द्या स्वतःला. आजही कित्येकांनी ठरवलेलं नाही मला नेमकं काय करायचंय. कुणीतरी मित्रांनो कॉमर्सला ऍडमिशन घेतलंय म्हणून मला घ्यायचंय, कुणीतरी मित्रांना आर्ट्सला ऍडमिशन घेतलंय म्हणून मला घ्यायचंय, कुणीतरी सांगितलंय सायन्सला जा म्हणून मला सायन्सला जायचंय. आपण आयुष्यातली कितीतरी वर्ष असंच कुणाच्या तरी हा मध्ये हा मिसळत वाया घालवतोय. केवळ कुणाच्या तरी हो मध्ये हो मिसळू नका. चिकित्सा करा, स्वतःला प्रश्न विचारा, समाजाला प्रश्न विचारा, तुमच्या शिक्षकांना प्रश्न विचारा, या व्यवस्थेला प्रश्न विचारा. ते प्रश्न विचारण्याचं धाडस तुमच्यामध्ये असायला हवं. केवळ हो मध्ये हो मिसळत चालू नका. मी रोज सकाळी फिरायला निघतो आमच्या कॉलनीमध्ये, आणि एक आजी त्यांच्या मैत्रिणींसोबत तिथं असतात. एक दिवशी सकाळी मी गडबडीत निघालो होतो आणि त्या आजीनं मला विचारलं, का रे बाबा, तुझा दवाखाना कसा चालू आहे? मी म्हटलं दवाखाना? पण आजी गडबडीत, मी गडबडीत. मी म्हटलं हो आजी, एकदम छान चालू आहे. दुसऱ्या दिवशी त्याच आजी मला परत भेटल्या. मला म्हटले, तू हॉटेल सुरू केलं तर कसं सुरू आहे? म्हटलं आजी एकदम छान सुरू आहे. म्हटलं कुठं नादाला लागता? आजी रोज वेगळा प्रश्न विचारायच्या. परवा म्हटलं भांड्याचं दुकान टाकलं होतं, चांगलं चाललंय ना? म्हटलं आजी एकदम चांगलं चाललंय. रोज वेगवेगळे प्रश्न. आणि परवा येताना मला आजी म्हटल्या, बाबा ते कापडाचं दुकान तू सुरू केलं तर आता चांगलं चाललंय ना? माझ्यासोबत 4 मित्र होते. मी म्हटलं हो आजी एकदम छान चाललंय. मित्र मला म्हटले, कसलं कापडाचं दुकान, काय चाललंय? मी म्हटलं आजींना कदाचित स्मृतिभ्रंश झाला असेल. ह्या आजी मला रोज नवीन प्रश्न विचारतात आणि मी पण फारसं नादाला लागत नाही. हो आजी चांगलं चाललंय एवढंच म्हणतो. एवढं सांगून मी पुढे गेलो. त्या आजी तिच्या मैत्रिणीला सांगत होत्या, मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम झालाय, याला काही विचारा, हे हाच म्हणतंय. हे कशाचे परिणाम आहेत? त्याच दिवशी मी जर थांबून उभं राहून सांगितलं असतं आजी माझं हॉटेल नाहीये, तर प्रश्न मिटत होता. पण आपण हो मध्ये हो मिसळतो. कोणी म्हटलं ना ते, बर बाबा तसं, कोणी म्हटलं ना हे, बर बाबा असं. असं नाहीये. प्रश्न विचारता आला पाहिजे. शिक्षकांना सुद्धा प्रश्न विचारणारी मुलं आवडतात. एखादं जर नाही समजलं तर पुन्हा विचारा. जोपर्यंत तो कन्सेप्ट क्लिअर होत नाही परत विचारत चला. समजून घ्या. परत शाळा कॉलेजचे दिवस आहेत का? आता जर मला वाटलं की नाही चला तुमच्यासारखं छान मस्त युनिफॉर्म मध्ये येऊन बसावं, आता मला नाही शक्य. कॉलेजचे दिवस परत कधीच मिळत नाहीत. मस्त एन्जॉय करा.
लॅबोरेटरीमध्ये जा, ग्रंथालयांमध्ये जा, मैदानावरती जा, ऑडिटोरियम मध्ये आयोजित केलेले सुंदर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा, कॉलेजचं गॅदरिंग एन्जॉय करा. परत हे दिवस नाहीत मित्रांनो. मी तर बघतो म्हणजे प्रयोगशाळांमध्ये हल्ली पोरं जातच नाहीत. त्यांना सांगून टाकलेलं असतं प्रयोगाचे मार्क मिळणार आहेत. आणि एखादं पोरग प्रयोग करायला लागलं तर सरच त्याला सांगतात लिटमस पेपर तेवढाच आहे, ठेव खाली, चिंचू पात्र फुटल, नाही प्रयोग केला तरी चालतो. कसे सायंटिस्ट जन्माला येतील? ग्रंथालयांमध्ये पोरं जात नाहीत, पुस्तकं वाचत नाहीत, संदर्भ ग्रंथ बघत नाहीत. सगळं मार्कांसाठी चाललंय. आणि मग या मार्कांच्या दमछाकीमध्ये आम्ही कधी मागे पडतो. मार्कांमध्ये पुढे जाऊ, पण जगण्याच्या स्पर्धेत आम्ही कधी मागे पडतो ना, आमचं आम्हालाच कळत नाही. कधीतरी अवांतर पण वाचलं पाहिजे, रोज वर्तमानपत्र वाचली पाहिजेत, अनेक पुस्तकं तुमच्या ग्रंथालयांमध्ये आहेत, ती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. भगतसिंग फासावरती जायला निघाले पोरांनो. जेलरनं सांगितलं चलो भगतसिंग अब निकलना है. काही मिनिटांमध्ये भगतसिंगांना फाशी द्यायची आहे. आणि भगतसिंग लेनिनचं चरित्र वाचत होते. चरित्र वाचता वाचता जेलरनं सांगितलं चला निघायचंय. भगतसिंगांना असा हात केला फक्त, थांबा, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकासोबत बोलतोय, माझं पुस्तक वाचून होऊ द्या. उरलेली 4 पानं वाचून झाली, पुस्तक असं खाली ठेवलं आणि भगतसिंग फासावरती जायला निघाले. काय प्रसंग आहे, काय वेळ आहे. फासावरती जायचंय, आयुष्य संपणार आहे, आणि भगतसिंग म्हणतात माझं राहिलेलं पुस्तक मला वाचू दे. अरे काय म्हणावं या, कुठली परीक्षा द्यायची नाहीये, कुठे मार्क मिळवायचे नाहीयेत, आयुष्य संपणार आहे. पण तरी सुद्धा वाटलं जाता जाता मी हे चरित्र संपून गेलं पाहिजे. आणि आपण काय हो, आपण फक्त परीक्षा, मग त्या पॅडवर लिहून नेता येईल का, कुठं पॅडच्या मागे लिहिता येईल का, बेंचवरती काही खानाखुना करून ठेवता येतील का. मला हेवा वाटतो या मागच्या सगळ्या लोकांचा, की काय समृद्ध आयुष्य ही माणसं जगली हो. आणि माझं सगळ्या शिक्षकांना सांग, या पोरांचं जर तुम्हाला जगणं शोधायचं असेल ना, ते तुमच्या ट्युटोरियल मध्ये, तुमच्या गृहपाठांच्या वयामध्ये तुम्हाला नाही सापडणार. या पोरांचं जगणं जर शोधायचं असेल ना, वह्यांची मागची पानं चाळायची. मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय, रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय, पोरांनी नको नको ती नावं नको नको त्या चिन्हात कोरलेली असतात. हे सगळं आयुष्य तुम्हाला यांचं मागच्या पानांवरती सापडणार आहे. त्या बस मधला प्रवास, कॉलेजमध्ये येणं, टिफिन घेऊन येणं, हे सगळं पोरांना एन्जॉय करा. आणि थोडीशी मोठी स्वप्न बघा. खर तर पालक जे आज हे लाईव्ह ऐकत असतील, माझं सगळ्या पालकांना पण सांगणं आहे की पोरांना थोडीशी मोठी स्वप्न बघू द्या. तो त्यांना सांगा की जगा तुमच्या पद्धतीनं. त्यांना सांगा की राजा हे कर, मी आहे तुझ्या पाठीशी. पोरग काही वेगळं करायला गेलं ना, बापच त्याला सांगतंय अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय पसर. चला ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आपल्याला आपल्या पोरात निर्माण करता आली पाहिजे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. शहाजी राजांनी काय असे हा 10,000चा फौज फाटा, हे 50 किल्ले, राजे हे सिंहासन, आणि चला उद्या राज्याभिषेक, असं झालं. शहाजी राजांनी आऊसाहेबांनी सांगितलं राजे तुम्हाला हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल. बरं, औरंगजेबाच्या विरोधात त्या काळात लढणं एवढं सोपं होतं का? औरंगजेबाच्या विरोधात लढता लढता समजा राजे पकडले गेले असते तर काय परिस्थिती होती? राजे म्हटले असते का हा आता पकडले ना, काय घाबरायचं नाही, चांगला वकील देऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ, जज आपल्या ओळखीचे आहेत, असलं काय होतं का? अरे पकडल्यानंतर थेट मृत्यूच आहे. पण तरी सुद्धा आईला सांगितलं राजे हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल, लढावं लागेल, आणि उचलली शमशेर. मला वाटतं हे धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे. मोठी स्वप्न आपण सगळ्यांनी बघितली पाहिजेत, आणि त्यामध्ये पालकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. का आपल्या पोरांना वाटत नाही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? काय परिस्थिती महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतार कामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिलाय, कष्ट करतील, कुठेही जातील, पोट भरतील. आपण कुठे आहोत? आपण फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत, किंवा मग कुणाच्या तरी पाठीमागं की जय. मागं निम्म्यांना माहित नसतंय पुढे कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का जय म्हणायचं. यात आम्ही आमचं तारुण्य वाया घालणार आहोत का?
आपण मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. उद्योगात, व्यवसायात, व्यापारात आलं पाहिजे. पोरांनो, भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. बरं, सगळ्या जगाला कळलंय की भारत ही मोठी बाजारपेठ आहे. चीनला कळालं भारतात काय विकायचं, अमेरिकेला कळतंय भारताला काय द्यायचं, जपानला कळतंय भारताला काय द्यायचं. आपल्याच पोरांना अजून का कळत नाही की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि ती प्रॉपर वेनं युटिलाइज करू. 84-85 पर्यंत दुबईमध्ये काय होतं मला सांगा? फक्त तेलाचे पैसे होते, पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. त्यांच्याकडे असणारे तेलाचे पैसे त्यांनी इतके प्रॉपर वेनं युटिलाइज केले. आज जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. काय हो, पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये दुबई इतकं पुढे निघून गेलं. जगभरातली लोक, आता तिथं बिझनेस एक्सपो झाला, जगभरातली लोक तिथं जातात. मग त्या लोकांना कळलं आम्ही हे करू शकतो, आम्हाला का समजू शकलं नाही? का आम्ही वेगळं काही करू शकलो नाही? का उद्योग, व्यवसाय, व्यापार, पर्यटन या संदर्भाने विचार करू शकलो नाही? लातूर आता शिक्षणाच्या संदर्भात पुढे येते ना. जगभरातल्या 11वी-12वीच्या पोरांना वाटलं पाहिजे लातूरमध्ये नेमकं काय शिकतायत, लातूर पॅटर्न नेमका काय आहे, का आपल्या मुलांनी तिथे 1 महिना 2 महिने जाऊ नये. एक एज्युकेशनल हब म्हणून, एक एज्युकेशनल पर्यटन म्हणून लोकांनी लातूरमध्ये आलं पाहिजे. आणि नुसतं पश्चिम महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातल्या पोरांनी नाही, भारतातल्या, जगभरातल्या पोरांना वाटलं पाहिजे चला लातूरमध्ये जाऊन पाहूयात 11वी-12वी या वयातली मुलं नेमकं काय करिअर करतायत, काय ती शिकतायत. जगभरातल्या पोरांना आकर्षण वाटलं पाहिजे. असं आपण इथं निर्माण करता यायला हवं. आणि हे अवघड नाहीये. आज तुमच्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. आता जगापर्यंत पोहोचण्यासाठी भाषेची सुद्धा पोरांनो बंधनं उरली नाहीत. अशी सॉफ्टवेअर बाजारात येत आहेत. इथून मी जपान मधल्या पोराशी मराठीत बोलेल, विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन त्याला जापनीज मध्ये ऐकायला जाईल. चीन मधला एखादा पोरगा माझ्याशी चायनीज मध्ये बोलतोय, विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन मला मराठीत ऐकायला येईल. तुमच्या माझ्या ज्ञानाला भाषेची सुद्धा बंधनं उरलेली नाहीत. फक्त तो विचार आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मी दुबईला गेलो, बुर्ज खलिफा म्हणून इमारत आहे, 10-20 सेकंदामध्ये शेकडो मजल्यावरती घेऊन जाते आणि खाली घेऊन येते. आणि त्याच्यासाठी हजारो रुपयांचं तिकीट तुम्हाला काढावं लागतं. आपण सुद्धा पर्यटनाच्या संदर्भाने काहीतरी विचार केला पाहिजे. तुम्हाला जेजुरी माहित आहे का नाही? आता तुम्हाला लगेच नाही, पण लग्न झाल्यावर तिथं जावंच लागतंय. 5 पायऱ्या बायकोला उचलून बिचलून वरती घेऊन जावं लागतं. त्या जेजुरीला गेलो होतो, काही मुलं मुली आले होते कॉलेजचे आणि जेजुरी गडाचे फोटो काढत होते. मी त्या मुला मुलींना विचारलं, म्हटलं जेजुरी गडाचे फोटो काढून काय करणार? ते म्हटले दादा किती दिवस बॅनर लावायचा, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मग काय करणार? म्हणले आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतली लोक जेजुरीत आली पाहिजे. आणि म्हणलं काय करणार? खालून वर गडाव त्यांना पायी घेऊन जाणार म्हणलं. आणि एकदा का ही लोक वर गेली आणि घामाघूम झाली की मग त्यांना आम्ही लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणले 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही बघा. म्हटलं मला हेवा वाटला, का बरं आपल्या मुला मुलींनी अशी मोठी स्वप्न बघू नयेत? आपण मोठी स्वप्न बघितली पाहिजेत. मुलींनो, रिचा देसाई नाव ऐकलंय तुम्ही? रिचा देसाई बँकिंग सेक्टरमध्ये काम करणारी मुलगी, अमेरिकेत राहत होती. तिच्या सासूनं तिच्या लहान बाळासाठी एक लाकडाचा गाडा पाठवला होता अमेरिकेमध्ये. तुम्हाला माहितीये ते लाकडाचा गाडा, त्याच्यावर मुलं चालतात वगैरे, काय म्हणतात त्याला? पांगुळ गाडा. तो गाडा त्या रिचा देसाईला पाठवला. ते मूल त्याच्यावरती खेळायचं, ती त्याचे फोटो काढायची, सोशल नेटवर्किंग साईट्स वरती टाकायची. अमेरिकेतल्या तिच्या मैत्रिणी विचारायचे हे काय आहे, तुझं मूल हे कशाबरोबर खेळतंय? ही त्यांना सांगायची हे खूप भारी यंत्र आहे, याच्यावर मुलं चालायला शिकतात. मग अमेरिकेतल्या तिच्या मैत्रिणी विचारायच्या हे आम्हाला मिळेल का? ती म्हणायची मिळेल, पण लगेच नाही, भारतातले सुतार एकदम बिझी आहेत, 6 महिने अगोदर ऑर्डर द्यावी लागते. साहेब, तिने 6 महिने अगोदर भारतातून लाखो लाकडाच्या गाड्यांची ऑर्डर अमेरिकेतनं मिळवली, भारतातून ते तयार केले आणि अमेरिकेत नेऊन विकले. आज तिची एलो जिराफ नावाची एक संस्था आहे जी चांगली खेळणे बनवून घेते आणि बाजारात नेऊन विकते. लाखो रुपयांची उलाढाल आहे. उद्योगासाठी पैसेच लागतात, भांडवलच लागतं असं नाहीये.
आपला समज आहे आणि उद्योग व्यवसायासाठी जे जे लागतं ना ते सगळं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. मार्केटमध्ये फक्त एकच गोष्ट उपलब्ध नाहीये, ती म्हणजे हिंमत. हिंमत बाजारात विकत मिळत नाही, ती आतून यावी लागते. ती हिंमत जर तुमच्यामध्ये असेल ना, जगातलं कोणतंच काम अशक्य नाहीये. फक्त ती हिंमत तुम्ही दाखवा. नगरला जर कधी आलात ना पोरांनो, आमच्या त्या हायवेला एक चिक्कूचा बाग आहे. आता आपण सगळी ग्रामीण भागातली पोरं आहोत. आपल्या शेतकरी बापाला पिकवता येतं, कष्ट करता येतात, घाम गाळता येतो, पण त्या बिचाऱ्याला विकता मात्र येत नाही. चिक्कूचा बाग आहे हायवेला आणि त्या शेतकऱ्यानं असा बॅनर लावलाय, ग्राहकांनी आपल्या हातानं झाडावरचे चिक्कू तोडून न्यावेत. आता ग्राहकाला चिक्कू नवीन आहे का? पण शेतात जाणं नवीन आहे, हातानं तोडणं नवीन आहे. लोक येतात, हातानं तोडताना सेल्फी घेतात, परत ते मोबाईलवरती स्टेटसला ठेवतात. त्याचा फुकट मार्केटिंग होतंय. पुण्या मुंबईला जाणारी एवढी लोक तिथं गर्दी करायला लागली आहेत, आता ते पार्किंगचे 30 रुपये घेते गाडीला. आणि येणाऱ्या जाणाऱ्याला विचारताय, झुणका भाकर खाऊन जाणार का? 2 भाकरी आणि वाटीभर झुणका 100 रुपयाला विकतो. परवा म्हटला, साहेब चिक्कूत पैसे भेटले नाही, तेवढे पार्किंग आणि झुणका भाकर मध्ये भेटले. काय लागतो? फक्त ती दृष्टी आपल्याकडे असायला हवी. नवीन काहीतरी करायचंय, वेगळं काहीतरी कर. हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे. ती हिंमत बाळगा. अमिताभ बच्चन काय करिअर आहे हो. आज वय काय? 79-80 वय असेल. पण आज अमिताभ ज्या वेळेस आकाशवाणीला इंटरव्ह्यू साठी गेले, तुमचा आवाज चांगला नाही म्हणून त्यांना जॉब नाकारला गेला. अमिताभ ज्यावेळेस बॉलिवूड मध्ये आला, त्यावेळेस हिरोईन त्याच्यासोबत काम करायला नकार देत होत्या. खूप लंबू म्हणायचे हिरो, आम्ही फार बारीक दिसू त्याच्यासमोर. त्याच अमिताभनं स्वतःची अशी काही उंची बॉलिवूड मध्ये सेट केली. आज बॉलिवूडचा शहनशाह आहे अमिताभ. कोरोनाच्या काळामध्ये कुणाचा आवाज ऐकायला येत नव्हता, पण फोन लावला का अमिताभचा आवाज ऐकायला यायचा. याच्यापेक्षा काय करिअर असते हो. आज कुठे नाही, टीव्ही लावा, प्रत्येक 5 मिनिटाला अमिताभ बघायला मिळत आहे. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला सांगतो, मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो, खरेदी केलेलं सोनं परत मुथूट फायनान्स मध्ये नेऊन कर्ज काढायला सांगतो, आणि कर्जाचे हप्ते नाही फेडता आले तर नवरत्न तेल आहेच, थंडा थंडा कोल कोल. कुठं नाही अमिताभ, कुठं नाही. मला हेवा वाटतो या माणसांचा. आपल्याला आपल्या क्षेत्रात अमिताभ बनता आलं पाहिजे. सचिन तेंडुलकर किती उंची आहे. एवढा सचिन ज्या वेळेस क्रीज वरती खेळायला आला, ओकारिनसचा एक चेंडू सचिनच्या नाकावर येऊन लागला, रक्त बाहेर आलं. लोकांना वाटलं आता त्याला पॅव्हलियन मध्ये घेऊन जातील स्ट्रेचर वरती टाकून. सचिननं तोंडावर पाणी मारलं, मैदानावरती त्या क्रीज वरती अशी बॅट आदळली आणि म्हटलं मैं खेलेगा. तेव्हापासून जो सचिन मैदानावरती उभा राहिला ना, जगातले अनेक विक्रम स्वतःच्या नावावरती आहेत. आणि कितीतरी बाउन्सर आले, त्यांना असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले. आपल्याही आयुष्यात असे बाउन्सर येतील, पण अशी बॅट आदळून सांगायचं मैं खेलेगा, आणि शेवटी ते बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून देता आले पाहिजेत. हे शिकायचं या लोकांकडनं. तुम्हाला सचिनचा एक किस्सा सांगतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच सुरू होती. भारताला 47 धावांची गरज होती जिंकायला, आणि ब्रॅड हॉग बॉलिंग करत होता. जोपर्यंत सचिन क्रीजवर आहे तोपर्यंत आपण मॅच जिंकू असा सगळ्यांचा अंदाज होता. पण ब्रॅड हॉगच्या एका चेंडूवरती सचिनची विकेट पडली आणि भारताला मॅच गमवावी लागली. भारतानं मॅच गमवली. ब्रॅड हॉगनं स्वतःच्या करिअरच्या सुरुवातीलाच सचिनची विकेट घेतली होती. त्यानं रेफरीकडनं चेंडू मागून घेतला, पॅव्हलियन मध्ये गेला आणि सचिनला म्हटला, सचिन तू जगातला सगळ्यात महान फलंदाज आहेस. या चेंडूवरती मी तुझी विकेट घेतली. आयुष्यभर हा चेंडू मी माझ्या शोकेश मध्ये जपून ठेवेल. मला याच्यावर तुझी ऑटोग्राफ देशील? सचिननं त्याच्यावर ऑटोग्राफ दिली. कौतुकानं त्याच्या पाठीवरती थाप मारली, त्याला ऑल द बेस्ट म्हटलं, आणि त्या सहीच्या खाली सचिनने एक वाक्य लिहिलं होतं. पोरांनो, ते वाक्य होतं, इट विल नेव्हर हॅपन अगेन. परत तुझ्या आयुष्यात असं कधीच घडणार नाही. त्यानंतर सचिन आणि ब्रॅड हॉग कितीतरी वेळा एकमेकांच्या समोर आले, पण परत कधीच ब्रॅड हॉगच्या चेंडूवर सचिनची विकेट पडली नाही. याला म्हणतात आत्मविश्वास. हा आत्मविश्वास आपल्या ठाई असला पाहिजे. अपयश येत असतं, संकट येत असतात, पण त्या संकटांच्या समोर हारायचं नाही. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार. यशाचा एकच फॉर्म्युला आहे, यशासाठी दुसरं कोणतंही औषध नाही. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणं, हाच यशाचा फॉर्म्युला आहे. आमच्याकडे एक महाराज आहेत आणि गावातल्या लोकांचा समज आहे, महाराज नाचल्यावर पाऊस पडतो.
काही तुमच्यासारखी हुशार पोरं महाराजांकडे गेली आणि म्हटले आता ही गोंदूगिरी बंद करा, तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असता तर लातूरला तुम्हाला लोक घेऊन गेली असती आणि म्हणले असते नाचा, आम्हाला रेल्वेने पाणी आणावं लागलं नसतं, तुम्ही नाचल्यावर पाऊस पडू शकत नाही. महाराज म्हटले अरे मी नाचल्यावर पाऊस पडतो. पोरं म्हटले तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडतो ना तर आम्ही नाचल्यावर पण पडला पाहिजे. महाराज म्हटले नाचा, तुम्ही नाचल्यावर पाऊस पडतोय का बघू. पोरांनी नाचायला सुरुवात केलं. 1 तास झाला पाऊस नाही, 2 तास झाले पाऊस नाही, 3 तास पोरं नाचली तरी पाऊस नाही. पोरं थकली, शांत बसली आणि म्हटली महाराज आम्ही नाचल्यावर काय पाऊस पडत नाही. महाराज हसायला लागले, म्हटले हसू नका, आता तुम्ही नाचा. म्हटले तुम्ही नाचल्यावर पाऊस पडतोय का बघू. महाराजांनी नाचायला सुरुवात केलं. 1 तास नाचले पाऊस नाही, 2 तास झाले नाही, 3 तास नाचले पाऊस नाही, 4 तास 5 तास झाले पाऊस नाही. महाराज नाचत राहिले आणि 6व्या तासाला धो पाऊस पडायला लागला. पोरांनी महाराजांना साईडला घेतलं आणि म्हणले खरं सांगा तुम्ही काय केलं. आम्ही नाचल्यावर पाऊस पडला नाही आणि तुम्ही नाचल्यावर पाऊस कसा पडला. महाराज हसले आणि म्हटले राजांनो, मी नाचल्यावर पाऊस पडत नाही, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो. यश मिळवण्यासाठी अमुक एक गोष्ट करा असं नाही, जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत योग्य दिशेनं प्रयत्न करत राहणं, मला वाटतं हा यशाचा फॉर्म्युला आहे. म्हणून प्रयत्न करत राहा, गर्भगळीत होऊ नका. संकटाच्या असं डोळ्यात डोळे घालून बघा. संकटाला सुद्धा वाटलं पाहिजे कुठून याच्या नादाला लागलो, की मागच हटायला तयार नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शिवाजी महाराज मिर्झा राजेसोबत तह झाला पोरांनो. त्या तहामध्ये एक किल्ला मिर्झा राजेला द्यावा लागला. मिर्झा राजेला किल्ले दिले आणि शिवाजी राजांना औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. बरं राजे एकटे गेले नाहीत, जाताना एवढ्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. एखादा बाप म्हटला असता मला संकटात जायचंय मग पोराला का नेऊ, पण ते संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. मग मधला जो प्रवास आहे, या मधल्या प्रवासामध्ये शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही. काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना, काय संवाद झाला असेल. शिवाजी राजे म्हटले असतील का स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील शिवाजी राजे. शिवाजी राजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्या सोबत. घेऊन गेले सोबत. तिथं गेल्यानंतर राजबिंडा संभाजी राजा बघितला आणि औरंगजेबाने एक हत्ती संभाजी राजांना भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे. एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालतो आणि सांगतो ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे. एवढासा संभाजी राजा, पण माहित होतं आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक त्यात काय असतंय. अहो दत्ताजी शिंदे रक्ताच्या थरळ्यात कोसळलेले, मानेवरती तलवार ठेवून विचारलं क्यों पटेल और लढोगे, आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत प्रयत्न करत राहणं आणि यश मिळवणं, मला वाटतं याच्यासाठी झोकून द्या. तुमच्या आई वडिलांना पोरांनो तुमचा हेवा वाटला पाहिजे, तुमच्या आईला वाटलं पाहिजे की पोरीनं करिअर केलं, तुमच्या बापाला वाटलं पाहिजे की पोरानं नाव कमवलं. आणि काय करायचंय पोरांनो याच्यासाठी पुढचे काही वर्ष फक्त तुम्हाला झोकून देऊन काम करायचंय. मनापासून काम करा, शिक्षणाचा आनंद घ्या. मी पुन्हा सांगतो, तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती जर तुम्हाला बदलायची असेल तर लेकरांनो शिक्षण सोडून दुसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, पण आम्हाला शिकावं कसं, कशासाठी हे समजू शकलं नाही. संघटित कशासाठी व्हावं ते समजू शकलं नाही. संघर्ष कोणत्या कारणांसाठी करावा ते समजू शकलं नाही. मला वाटतं आपल्याला शिकायचं कशासाठी हे कळावं, संघर्ष कशासाठी करायचा हे कळावं आणि संघटित कशासाठी व्हायचं हे सुद्धा कळायला हवं. आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या सिलेबसकडे फक्त मार्कांसाठी
बघू नका. ज्ञानोबा काय सांगतात, तुकोबा काय सांगतात, आपल्याला इतिहास काय सांगतो, आपल्याला भूगोल काय सांगतो, मला वाटतं हे सगळं आपण समजावून घ्यायला हवं. जोपर्यंत आपण हे समजावून घेत नाही तोपर्यंत सुंदर करिअर होऊ शकत नाही. मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो, उद्योग, व्यवसाय, व्यापार या दृष्टीनं थोडा तरी विचार करा. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये या. कला, साहित्य, क्रीडा, शिक्षण, संगीत अशी अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये यश तुमचं वाट बघताय. फक्त तुम्हाला तुमच्यातल्या स्ट्रेंथ, तुमच्यातले विकनेस तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. नोकरी 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 काय हो नोकरीमध्ये? मी म्हणत नाही नोकऱ्या करू नका, परंतु फक्त नोकरी म्हणजेच करिअर आहे असं कोणी सांगितलं? आमच्याकडे बाग आहे पोरांनो, त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती आणि एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं. आता जागा 1 आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळणार आहे? आणि बाकीचे 999 घरी जाणार आहेत. पण आमच्या डोक्यात इतकं बिंबवलं ना, नोकरीच लागली पाहिजे. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेले. लोक जर बागेत नसतील तर बागेचं उत्पन्न कसं वाढणार? बागेला जर उत्पन्नच मिळालं नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी आत्ता तर देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली, ज्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नाही, ज्यांचा त्यांच्या मनगटावरती विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं साहेब पडेल ते काम करेल पण तोंडात आलेला घास असा काढू नका, नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना, आणि मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणलं मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली आणि कॉलेजच्या मुला मुलींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला. वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटलं नोकरी गेली तरी चालती पण जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हा जीवाच्या आकांतानं ओरडायला लागला, वाचवा वाचवा. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चावताळून याच्या अंगावर धावून आला पण हातावर हात ठेवून म्हटला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं जर आम्ही स्वाभिमान शून्य होणार असू, शिक्षणातनं जर आम्हाला आमच्या ज्ञानावर, आमच्या मनगटावर विश्वास येणार नसेल, हे शिक्षण काय कामाचं? साहेब, नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. कारण का? मराठीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला मराठी बोलता येत नाही, हिंदीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला हिंदी लिहिता येत नाही, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या पोरांविषयी न बोललेलं बरं. आम्ही कुठे घेऊन चाललोय? आम्हाला फक्त त्या गुणपत्रिका, आम्हाला ते मार्कची लिस्ट, गुणवत्ता यादी, ते फ्लेक्स वरती झळकणारे फोटो आणि बलाढ्य पगाराची नोकरी यातच फक्त अडकायचंय का? हिरोशिमा आणि नागासाकी पोरांना उद्ध्वस्त झालं, जपान परत ताटमानेने उभं राहिलं. कुणाच्या जोरावरती राहिलं? तुमच्यासारख्या पोरांच्या खांद्यावरती मशाली ठेवून परत जपान ताटमानेने उभं राहिलं. का आम्हाला आमचा देश आमचा वाटत नाही? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फक्त आम्हाला देश आठवतो, भारत पाकिस्तान मॅच पुरता आम्हाला देश आठवतो, पण आम्हाला का वाटत नाही? मी डॉक्टर आहे, मी माझं हॉस्पिटल तर सुरू करेलच, पण कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईल, तिथल्या डॉक्टरांशी जराशी चर्चा करेल. साहेब या या आजारावरती डॉक्टर साहेब जगभरात ही संशोधनं झालीत, आपल्याला इकडं नव्यानं काही करता येईल का? मी इंजिनियर आहे, मला चांगलं कळतं की मी लातूर मधल्या कोणत्या चौकात किती स्क्वेअर फीटनं जागा घेतली पाहिजे, किती TDR, किती FSI, किती रुपयानं प्लॉट विकला पाहिजे, किती रुपयानं बांधकाम केलं, सगळं कळतं मला. पण इंजिनियरला हे का समजत नाही? पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना मी पण 2 मिनिट रस्त्यावरती थांबावं, पालिकेच्या ज्युनियर इंजिनियरला विचारावं जरा एस्टिमेट दाखव, मी पण इंजिनियर आहे, मला पण कळतं. का आम्हाला आमचा देश आमचा वाटत नाही? आम्हाला आमचा देश आमचा वाटला पाहिजे. ग्रामीण भागातल्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला आमचं ज्ञान वापरता येईल का? महात्मा फुले म्हणायचे
अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आम्ही शिक्षित होतो, शिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आम्ही सुशिक्षित होतो, सुशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून आम्ही सुसंस्कृत सृजनशील होतो. आम्हाला फक्त शिक्षित व्हायचंय का? नाही, आम्हाला सुशिक्षित सुसंस्कृत सृजनशील होता येईल का? मला वाटतं ही भूमिका पोरांनो आपली असली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून काय करायचं, या शिक्षणाचा आनंद कसा घ्यायचा, आपलं आयुष्य आपण कसं आपल्या धुंदीत जगावं, यासाठी थोडं तरी अंतर्मनात डोकावून बघा. शाळा कॉलेजांचे दिवस तुम्हाला परत कधीच मिळणारे नाहीयेत, त्याचा मनापासून आनंद घ्या. इथं बसलेल्या प्रत्येक मुला मुलीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण आपल्याला शोधता येईल का याचा प्रयत्न करा. आणि आज ठरवा की आम्हाला नेमकं काय करायचंय. तुम्ही 10वी-12वीच्या मार्कांवरून जगण्याचे संदर्भ लावता. अगदी खरं आहे की चला टर्निंग पॉइंट असतो एक, परंतु केवळ 10वी-12वीला मार्क कमी पडले म्हणजे आयुष्य संपलं असं नाहीये पोरांनो. तुम्ही चेतन भगत नाव ऐकलंय? 3 इडियट्स पाहिलंय? हा, चेतन भगत तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. चेतन भगतला 72% मार्क मिळाले, 70-72% मार्क मिळाले होते 10वीला असताना. आणि 10वीला 70-72% मार्क, सगळं घर टेन्शन मध्ये आलं होतं. त्याचे मामा आले ते घरच्यांचं सांत्वन करायला. चेतन भगत त्याच्या भाषणात सांगतो, मामा आले, अर्धा तास शांत बसले, घरच्यांचं सांत्वन केलं आणि शेवटी म्हटले चलो कुछ तो करेगा. 72% मार्क मिळाले, काहीतरी करेल आयुष्यात. ते म्हटले मी रात्रभर झोपलो नाही, 72% मार्क पडले, आता मी काहीच करू शकत नाही, हा भ्रम माझ्या मनात निर्माण झाला. रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी वडिलांना सांगितलं, बाबा मी एसटीडी बूट टाकल माझं. त्यावेळेस एसटीडी बूट एकदम फॉर्म मध्ये होते आणि म्हटलं मी एक नाही, माझ्या आयुष्यात स्वतःचे 10 एसटीडी बूट तयार करेल. 2 दिवस विचार केला आणि मग त्याला मनात विचार आला की अरे 10वीच्या मार्कावरून मी ठरवलं की मी एसटीडी बूट टाकायचं. आणि मग त्याच्या एका मित्राला विचारलं सगळ्यात अवघड एक्झाम कोणती आहे? मित्रानं सांगितलं IIT. 2 वर्ष अभ्यास केला, IIT एक्झाम क्रॅक केली आणि आज चेतन भगत काय करतो हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. केवळ 10वीच्या-12वीच्या मार्कांवरून आता संपलं किंवा आता झालं असं काही समजू नका. काय करायचं ते ठरवा. मार्कांमध्ये आता मार्क हा एक क्रायटेरिया आहे तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा. मार्क जरूर मिळवा, पण ते मिळवत असताना ह्या सगळ्या व्यवस्थेचा, या सगळ्या शिक्षणाचा आनंद आम्हाला घेता येतो का हे पण तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. शोधा तुमच्यात काय चांगलंय, काहीतरी प्रयोगशीलता. तुम्ही ज्या भागातून येता, मला हेवा वाटला मगाशी मी गायकवाड सरांशी बोलताना बोललो की पुण्या मुंबई एक शिक्षणाचं एक माहेरघर म्हणून पुणे, मराठवाडा तशी हा सगळा दुर्लक्षित भाग शिक्षणाच्या सगळ्या संदर्भानं. परंतु मराठवाड्यामध्ये पुण्या मुंबईच्या पोरांना वाटावं की आपण लातूरमध्ये येऊन शिकावं. एक वेगळेपण गेल्या 5-10 वर्षामध्ये आपण निर्माण करू शकलात. मला वाटतं हे क्रिएट करणं, हे टिकवणं, हे वाढवणं, जगापर्यंत नेऊन पोहोचवणं ह्या भूमीतला एक विद्यार्थी म्हणून तुमचं कर्तव्य असेल. म्हणून त्याच्यासाठी झोकून देता येईल का हा विचार आपण येणाऱ्या काळामध्ये करायला हवा. आयुष्य खूप सुंदर आहे, भरपूर पैसे कमवा, पण माझे वडील मात्र मला एक नेहमी सांगायचे ते वाक्य मी तुम्हाला सांगतो, पैसे जितके कमवता येतील तेवढे कमवा. पण माझे वडील सांगतात वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल ना पोरांनो तेवढं कमवायचं. तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे, आपला व्यवहार उत्तम असावा. आपण जे कमवतो त्याचा आनंद सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. साहेब कित्येकांकडे पैसे आहेत पण त्याचा आनंद सुद्धा घेता येत नाही. आमच्याकडे एका माणसाकडे सोन्याची वीट आहे पोरींनो, पण त्यानं बायकोला कधी साडी घेतली नाही, त्यानं पोराला कधी लवकर कुठे शाळेला फी भरली नाही, 1 रुपया सुद्धा कधी खर्च करणार नाही. सोन्याची वीट आहे पण घरात पुरून ठेवली. रोज दर रविवारी उठताय, ते उकरताय, वीट हाय का नाही बघताय, परत पुरून ठेवताय. त्याच्या पंजानं त्याच्या आज्याला दिली ती, आज्यानं त्याच्या बापाला दिली, बापानं ह्याला आणि ह्यानं आता पुढच्या पिढीसाठी जपून ठेवली. आणि याचा उद्योग एकच, रविवारी उठायचं, हाय का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायची, खर्चायची मात्र नाही. आणि एक दिवशी वीट गेली ना चोरीला, आणि वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला. म्हणला सोन्याची वीट होती चोरीला गेली. पोलिसांकडे गेला, पोलिसांकडे तक्रार दिली आणि म्हटला सोन्याची वीट होती चोरीला गेली. पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची वीट असेल. ते म्हणले होती हो साहेब, पुरून ठेवली होती घरात. दर रविवारी उकरायचो, हाय का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो.
पोलीस म्हटले एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट घेऊन जा, आम्ही सापडून ठेवतो. दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे गेला. पोलिसांनी याला दगडाची वीट दिली. दगडाची वीट बघितल्यावर म्हणलं चेष्टा करता का म्हणलं, सोन्याची वीट होती तुम्ही दगडाची हातात देता. पोलीस म्हटले तुला काय घेणं आहे, सोन्याची असू नाही तर दगडाची, घरी जायचं, पुरून ठेवायची, रविवारी उठायचं. सोन्याची असू नाही तर दगडाची तुला उपयोग आहे का? काहींकडे ढिगा नाही हो, पण त्याचा आनंदच घ्यायचा नाही, काय उपयोग आहे का त्याचा? भगवंताच्या कृपेनं तुम्ही तुमच्या कष्टानं जे कमवलंय ना, त्याचा आनंद घ्यायला शिका. पोरांनो, इतके मोठे व्हा, पण तशाच मानावर करून बघू नका. थोडंसं खाली झुका, आणि जी माणसं मातीत मिसळतात ना, त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का, मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. मी म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं वाटत बसा, पण तुमच्या दारात जर बाग फुलून आली ना, त्यातली 2 फुलं इतरांना द्या. तुमचे सूर जुळून आले ना, 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं ना, उंजळभर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जेव्हा आभाळा टेकेल तेव्हा खाली झुका, आणि मातीमध्ये मिसळणाऱ्यांना थोडंसं वरती उचलून घ्या. आपण ज्या समाजात जन्माला आलो, ज्या कुटुंबात जन्माला आलो, त्याचं आपण काहीतरी देणं लागतो. मुलांनो, तुमच्याकडनं, तुमच्या पालकांची, तुमच्या शिक्षकांची, इथं बसलेल्या तुमचे सगळे संस्थापक, या सगळ्या लोकांच्या फार अपेक्षा आहेत. त्यांना वाटतं माझ्या कॉलेजमधनं शिकलेली पोरं उद्या मोठी व्हावीत. शिक्षकांना वाटतं की माझी विद्यार्थिनी, माझा विद्यार्थी मोठा व्हावा. आणि हे एक वेगळं नातं आहे शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं. उद्या यातलं एखादी पोरगी IPS झाली, शिक्षक रिटायर झालेले कुठे बाजारात दिसले, ते लाल दिवेच्या गाडीतनं खाली उतरते आणि म्हणताय सर तुम्ही मला शिकवायला होतात, बाई तुम्ही मला शिकवायला होतात. काय नातं हो हे? मला वाटतं हे नातं पोरांनो आपल्याला जपतायला हवं. तुमच्या शिक्षकांना तुमचं नाव सांगताना अभिमान वाटला पाहिजे. 11वीला ना तू माझा विद्यार्थी होता, 12वीला तू माझा विद्यार्थी होता. आणि शिक्षक ज्यावेळेस रिटायर होतो ना, त्यावेळेस शिक्षकाला जर कोणी विचारलं तुझ्या आयुष्याची पुंजी काय, तर शिक्षकाला काय सांगायची असते? फंड, ग्रॅज्युटी, पेन्शन. ही शिक्षकाची प्रॉपर्टी नसतेच. शिक्षकाला 10 नावं अशी ठणकून सांगता आली पाहिजेत. परवा तो रणजी खेळलेला पोरगा आहे ना, वर्गात खडून स्टंप आखून क्रिकेट खेळायचा. मी मैदानावर घेऊन गेलो, पोरगा रणजी खेळतोय. ती परवा इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, आमच्या संगीत डिपार्टमेंटला होती. तिचे सूर ओळखले, पोरगी आज इंडियन आयडल झाली. ते अमुक विधानसभेत बोललेला पोरगा आहे ना, काल वर्गात मॉनिटर असायचं. मी सांगितलं तुझ्यात नेतृत्व गुण आहे, पोरगा आमदार झाला. परवा विधानसभेत काय सुंदर भाषण केलं. अशी 10 नावं जर शिक्षकाला सांगता आली ना त्याच्या आयुष्यात, समजावं की आपलं करिअर झालं, आपण काहीतरी वेगळं करू शकलो. मुलाचं आणि शिक्षकाचं नातं हे फार वेगळं असतं. पोरांनो, कधीतरी शिक्षक आपल्याला रागवतात, ओरडतात, काय त्यांचा तुमचा बांधाला बांध आहे का? पण त्यांना वाटतं की माझी पोरं मोठी झाली पाहिजे, त्यांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आज तुमची संस्था तुमच्यासाठी एवढ्या, मी अतिशय भारावून गेलो. मी हे सगळं तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर, काय क्रिकेटचं ग्राउंड आहे, काय तुमच्या ग्रंथालय आहेत, हे सगळं का तुमच्यासाठी, इतका सुंदर हॉल आहे, हे का केलंय? हे सगळं ग्रामीण भागातल्या पोरांना सुद्धा शिक्षणाच्या संधी मिळाल्या पाहिजेत. त्यांना असं वाटतं कामा नाही की आम्ही खेड्यात जन्माला आलो आणि आम्हाला सुविधा मिळू शकल्या नाहीत. तुम्हाला सुद्धा चांगल्या सुविधा मिळाव्यात, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, याच्यासाठी कॉलेज जर एवढं प्रयत्न करत असेल तर आता आपली जबाबदारी काय? आपली जबाबदारी इतकीच आहे की आपण सुद्धा त्याला पात्र ठरावं, मनापासून काम करावं आणि कॉलेजला, शिक्षकांना अभिमान वाटेल असं काहीतरी करून दाखवावं. तुम्ही ते कराल अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगतो. मी परत तुम्हाला सांगतो, आयुष्य परत मिळत नाही. आणि आपण किती दिवस जगणार आहोत कुणाला माहित आहे का? आपल्याकडे किती प्रॉपर्टी आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला माहित आहे का? जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो. जाण्याचे संकेत देव 9 मिनिट तर आधी देतो का? 9 महिने आधी कळतं कोणतर जन्माला येणार आहे, बरोबर मॅडम? पण कोणतर जाणार आहे हे 9 मिनिट तर आधी कळतं का? नाही कळत. आणि समजा 9 महिने आधी जर आपल्याला पत्र आलं असतं, तुमचं आटपलंय, आता हिशोब करून घ्या. साहेब, पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. किती उपकार करावेत भगवंतानं माणसावरती. माणसाला त्यानं जाण्याचे संकेत लवकर देत नाही. आणि एवढंच नाही पोरांनो, आपल्याला बोलता येतं, आपल्याला गाता येतं, आपल्याला रडता येतं, आपल्याला नाचता येतं, आपल्याला संवाद साधता येतो, आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता येतात. माणसांनाच भावना व्यक्त करता येतात, जनावरांना भावना व्यक्त करता येतात का? रस्त्यावरती रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलिसात जाऊन? आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक दाबला नाही, चला आमची तक्रार घ्या.
धाब्यावरती त्या कोंबड्या वाहून नेतात, त्या टू व्हीलरला अशी आडवी काठी बांधलेली असते, त्याला त्या कोंबड्या उलट्या बांधलेल्या असतात, त्यांच्या चोचीतनं फेस बाहेर पडत असतो. त्यांना तक्रार करता येते का, आमचा शेवटचा प्रवास आहे, जरा नीट न्या. जनावरांना व्यक्त सुद्धा होता येत नाही. आपण माणसं, आपल्याला व्यक्त होता येतं. आपण व्यक्त झालं पाहिजे, आपण बोललं पाहिजे, आपण संवाद साधला पाहिजे, आपण कृतज्ञ असलं पाहिजे निसर्गाच्या संबंधानं, आपण कृतज्ञ असलं पाहिजे आपल्या कॉलेजच्या संबंधानं, आपल्या शिक्षकांच्या संबंधानं, आपल्या पालकांच्या दृष्टीनं. मला वाटतं ती भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी, याच्यासाठी मित्रांनो प्रयत्न करा. आयुष्य परत मिळत नाही. क्षणाचा आनंद घ्यायला शिका, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका. लाहोटी सर, बियाणी सर, मला तुमच्या पिढीचा फार हेवा वाटतो. आमच्या पिढीला काय करायचंय गायकवाड साहेब, आता आम्हाला एक फ्लॅट घ्यायचंय पुण्यात, त्याचेच आयुष्यभर हप्ते फेडायचे, एक गाडी घ्यायची, तिचंच कर्ज फेडायचंय. याच्यापेक्षा आमच्यावरती फारशा जबाबदाऱ्या आता नाहीयेत. तुमची पिढी काय जगली हो. सुरुवातीला नोकरीला लागलात, किती पगार होता साहेब, किती रुपये पगाराने नोकरी सुरू झाली? 250 रुपये पगारानं नोकरी सुरू झाली. 1 रूम मध्ये संसार सुरू झाला असेल. कधीतरी काय पैसे नव्हते या लोकांकडे, पण पोरांनो आनंद मात्र इतका भरभरून होता ना. कुटुंबातलं एकच कोणतरी नोकरीला होतं, 2 भाऊ गावाकडे शेतीला होते. ते 250 रुपयात स्वतःच बघायचं, गावाकडच्या भावाला पाईपलाईन करून द्यायची, बहिणींची लग्न करायची, पुतण्या घरी शिकायला असायचा, बहिणींची पोरं घरी शिकायला असायची. गावाकडचा पाहुणा जरी लातूरला ऍडमिट असला ना, हे सर डबा घेऊन जात होते, व गावाकडचा माणूस आहे. आणि बायकोनं सुद्धा 2 भाकरी थापताना कधी मागे पुढे पाहिलं नाही. पैसे नव्हते फार, पण आनंदात जगली ही पिढी, समृद्ध आयुष्य जगली. अहो 200-250 रुपये पगार, बायको जर म्हटली जरा इथून कुठंतरी फिरायला घेऊन चला, नांदेडला घेऊन चला, अहो गाडी नव्हती, कुणाची तरी गाडी घ्यायची, 50-100 रुपये कुणाकडनं तरी पेट्रोलला घ्यायचे. निम्म्या रस्त्यात गेल्यात गाडीतलं पेट्रोल संपत होतं, मग गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं की का मारून मारून घामाघूम. बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली. अशा परिस्थितीत बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्याव, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या नांदेडला गेल्यात. पैसे नव्हते, पण आनंद किती भरभरून होता की नाही. आता 7वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, पगार इतके वाढले, एसी गाड्यांमध्ये नवरा बायको फिरायला लागले. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघतो, ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघतो. हे बोलत का नाहीत? पैसे वाढत गेले, पण आनंद मात्र होरपळून गेला. निव्वळ साधनांमध्ये आनंद आहे का? निव्वळ साधनांमध्ये आनंद नाही. साधनांनी माणसाचं आयुष्य सुकर होऊ शकतं, सुलभ होऊ शकतं, सुखी होईलच असं नाही. निव्वळ साधनांनी जर माणसं आनंदी झाली असती ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. आपल्या शेजारी भूतान सारखं राष्ट्र आहे, ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. भूतान सगळ्या जगाला ओरडून सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. एक दिवस तर पोरांनो असा येणार आहे की आपल्याला आपल्या सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. आपल्याला समाधानाच्या पातळीवरती प्रगती मोजता यावी, याच्यासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ह्या सगळ्याला गवस निघाला, पण आपले पाय जमिनीवरती ठेवा. ज्ञानोबा काय म्हणतात, तुकोबा काय म्हणतात, महाराष्ट्राची संतांची परंपरा काय, संतांचं साहित्य काय, हे थोडंसं त्याच्याशी सुद्धा आपली नाळ जोडलेली असली पाहिजे. तुम्ही पसायदान वाचलंय? पसायदान म्हणतं की नाही? पसायदानातला पहिला शब्द काय? आता. पहिला शब्द आता. एवढी मोठी ग्रंथसंपदा आहे, कोणत्याही शब्दानं ज्ञानोबांना पसायदानाची सुरुवात करता आली असती, पण माऊली पसायदानाची सुरुवात करताना आता का म्हटले? कारण आता हा निर्वाणीचा शब्द आहे, निरोपाचा शब्द आहे. माऊली जायला निघाले आणि मग म्हटले आता. बरं, म्हणताना सुद्धा आता विठ्ठला, आता पांडुरंगा असं म्हणू शकले असते, पण जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्ञानोबा म्हणाले आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आणि मागणं सुद्धा आहे ना असं लाचार होऊन नाही, बघा बुवा द्यावाच लागतंय, कृपा करा, आम्हाला नाही देणार तर कुणाला देणार, हे असलं नाही. असलं रुबाबात मागणं आहे ज्ञानोबांचं. ज्ञानोबा म्हटले हा वाग्यज्ञ तुमच्या समोर मांडलाय, यावर जर तुम्ही संतुष्ट असाल तर तो शोनी मज द्यावे पसाय दान आहे. आणि पहिलं मागणं कुणासाठी मागितलं? आपल्याला जर मागायची वेळ आली तर आपण पहिलं मागणं कुणासाठी मागू? नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, दोघं मिळून पोरांसाठी, फार फार तर मेवण्यासाठी.
याच्या पलीकडे आपली ओढ जाणार नाही. ज्ञानोबांना मागायची वेळ आली आणि ज्ञानोबा म्हटले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी. जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, त्यांची वाईट बुद्धी सांडो. मला आहेत ना ज्ञानोबा आणि भगवान कृष्ण, आता शेवटचे 5 मिनिट घेतो, या दोघांचा इतका हेवा वाटतो. महान वक्ते त्या जगातले. भगवान श्रीकृष्णानं गीता कुठे सांगितली पोरांनो? कुरुक्षेत्रात, रणांगणात. कृष्णाला असा डायस होता का? माईक सिस्टीम होती का? आणि अर्जुनाला म्हटला का AC हॉल आहे, जरा खुर्चीवर बस, हे बाकीचे जरा नीट बसून घ्या, ज्यांना जागा नाही त्यांनी पलीकडे स्क्रीन लावलेली आहे, असलं होतं का? अहो, कुरुक्षेत्रामध्ये जिथं आता शंख फुंकले जातील, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवरती तुटून पडतील, रक्ताचे पाट वाहतील, मृत्यूचा तांडव समोर पाहायला मिळेल, आणि तिथं कृष्ण म्हणतो, ऐक मला काय सांगायचंय, अस्वस्थ होऊ नको. अस्वस्थ झालेल्या अर्जुनाला तेव्हा कृष्णानं गीता सांगितली आणि पुढचे 5000 वर्ष ती गीता तुम्हाला मला प्रेरणा देऊ शकते. काय अफाट सामर्थ्य असलं पाहिजे कृष्णाच्या वक्तृत्वाचं. कृष्ण सांगतो की तुला शस्त्र उचलावं लागेल, अधर्माचं आणि धर्माचं हे युद्ध आहे, हे कृष्ण सांगतो. आणि त्याच गीतेवरती टीका करणारे ज्ञानोबा म्हणतात, मारायचं नाहीये, मरो नाही म्हणत, जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबा असं नाही म्हणत जे खल आहेत, जे दुर्जन आहेत ते मरो. ज्ञानोबा म्हणतात त्यांच्यातली जी वाईट बुद्धी आहे ना ती सांडो. आणि पुढचा शब्द तर इतका गोड आहे, तया सत्कर मिरती वाढो. वाढो, वाढो कधी म्हणतात? झाड छोट आहे मग म्हणतात वाढो. आणि झाडच नसेल तर मग काय म्हणावं लागेल? रुजो. ज्ञानोबा रुजो म्हणत नाहीत, ज्ञानोबा म्हणतात वाढो. ज्ञानोबांना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे, आणि म्हणून ज्ञानोबा म्हटले, तया सत्कर्मिरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आता तुम्ही मी फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो, ज्ञानोबा त्या काळी म्हटले मैत्र जीवांचे. या भूतलावावरती जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत. काय सुंदर भावना आहे पोरांनो. इतरांसाठी काहीतरी देणं, याच्यासाठी जो मनाचा मोठेपणा लागतो तो ज्ञानोबांच्या ठाई होता. त्यातला किंचितसा जरी मनाचा मोठेपणा आमच्या ठाई आला ना तरी सगळं मिळालं. अहो, इतकं दुःख सहन केलं ज्ञानोबांनी, एवढा तरी द्वेष आपल्याला ज्ञानोबांच्या कुठं ज्ञानेश्वरीत कुठे पाहायला मिळतो का? अजिबात नाही. द्वेष बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा. जे ज्ञान मिळवलं ते समाजासाठी वापरता येईल का, मला वाटतं याची काळजी घ्या. ईर्ष्या बाजूला ठेवली ना तर आनंदानं जगता येतं. आमच्याकडे बाळासाहेब आहेत आणि गावात आमच्या वाघ आलता पोरींनो. आता वाघ आल्यानंतर आपण घरात कडी लावून बसू का दारात जाऊन बसू? सगळं गाव घरात कडी लावून बसलं होतं आणि बाळासाहेब काय घरात नव्हते. घरातली माणसं शोधत होती, बाळासाहेब कुठे गेले, बाळासाहेब कुठे गेले. रानात, वनात, शेतात सगळीकडे शोधलं. बाळासाहेब चौकात जाऊन बसले होते गावात. घरचे म्हणले, बाळासाहेब वाघ आलाय गावात, चला घरी. ते म्हणले, वाघ गावात आलाय म्हणून तर मी चौकात बसलोय म्हणले. ते म्हणले, वाघ खाईन तुम्हाला? म्हणले, खाल्लंच पाहिजे वाघानं मला. अहो म्हणले, खरं? अहो खरंच खाल्लं पाहिजे म्हणलं. म्हणले, काय होईल? म्हणले, जेव्हा वाघ मला खाईन तेव्हा त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागल, आणि एकदा का त्याला माणसाची चटक लागली मग तर ते आमच्या भावकीला खाईन का नाही म्हणला. कुठून येतो हा द्वेष? कुठून येतं हे सगळं? कशासाठी? ही ईर्ष्या, हा द्वेष सगळं बाजूला ठेवा आणि सुंदर आयुष्याचा पोरांनो आनंद घ्यायला शिका. जीवन खूप सुंदर आहे. मी एक सुख नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यात एक पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून जे क्षण तुमच्या वाट्याला येतील त्याचा मस्त आनंद घ्या. आणि जे मुलं मुली परिस्थिती थोडीशी गरिबीची असेल, हालाखीची असेल, अजिबात रडायचं नाही, अजिबात म्हणायचं नाही मी गरीब कुटुंबात जन्माला आलो आणि आता काय करू. अरे कृष्ण इतकं दुःख कुणाच्या वाट्याला आलो? जन्माला आला आई बापासोबत सुद्धा राहता आलं नाही हो, सोडून जावं लागलं. गोपाळ, बाळ गोपाळ मित्र मिळाले, त्यांना सोडून जावं लागलं. राधा मिळाली, तिला सोडून जावं लागलं. मथुरेत गेला, मथुरा सोडून द्यावी लागली. द्वारका उभी केली, ती डोळ्या देखत बुडाली. याच्यापेक्षा काय दुःख असू शकतं? पण कृष्णाला असं कधी रडताना बघितलंय का? आता राधा कुठं असेल आणि आमचं काय व्हायचंय?
कृष्ण कधी रडताना बघितलं का? अहो कृष्ण दोन शब्द आहेत साहेब, एक आहे एंटरटेनमेंट आणि एक आहे सेलिब्रेशन. एंटरटेनमेंट काय? तिकीट काढून पिक्चरला जायचं आणि पिक्चर बघायचा. आणि सेलिब्रेशन काय? आपण आपल्या जगण्याचा उत्सव करायचा. कृष्ण एवढे दुःख आहेत, पण काय कधी रडताना कृष्ण बघितलाय का? मस्त हसत हसत कृष्ण म्हणतो का तुम्ही नाचा मी बघतो? कृष्ण म्हणतो तुम्ही नाचा मी पण नाचतो, मी बासरी वाजवतो तुम्ही पण चला. सगळ्या जाती धर्माच्या पोरांना एकत्र करतो, काला करतो, एकदम मजा करतो त्याच्या आनंदाची जगण्याची. मला वाटतं हा जगण्यातला आनंद आपल्या सगळ्यांना घेता आला पाहिजे. म्हणून जी पोरांची परिस्थिती गरिबीची आहे, थोडीशी हलाखीची आहे, अजिबात रडायचं नाही, त्याचा सुद्धा आनंद घ्यायचा आणि सांगायचं ठणकून आम्ही गरिबी जन्माला आलो पण मरणार मात्र आम्ही गरिबीत नाही, हे स्वतःला ठणकून सांगता आलं पाहिजे. आणि मोठी स्वप्न बघताना आहे त्या परिस्थितीत न रडता तिचा आनंद घेता आला पाहिजे. तुम्हाला एकच मिनिट घेतो शेवटचा. माझे वडील शिक्षक पोरांनो, केडगावमध्ये आम्ही राहायचो, सगळ्यांची घरं स्लॅबची होती, आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? त्यांची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही आणि पावसाळाही कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. पैसे नव्हते हो, पण मजा होती. मला वाटतं या छोट्या छोट्या क्षणांचा मस्त आनंद घ्या. हे आयुष्य परत नाही. कॉलेजला आल्यानंतर एरवी हिरवं दिसणारं सुद्धा अचानक गुलाबी दिसायला लागतं. पिक्चरमध्ये बघितलेलं असतं अजय देवगण कॉलेजला येताना 2 टू व्हीलर, इकडे एक पाय इकडे एक पाय. इथं आल्यावर कळतं इथं असलं काहीही नसतं. इथं झोकून द्यायचं, अभ्यास करायचा, करिअर करायचं, आई वडिलांना तुमच्यासाठी टाळ्या वाजवता आल्या पाहिजेत, इतकं मोठं व्हायचं. तर आणि तर आपण समृद्ध आयुष्य जगू शकलो असं म्हणता येईल. तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मस्त रहा, हसत रहा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. सर आज धन्यवाद म्हणावेच वाटत नाहीत. आमचे विद्यार्थी जीवनाचा आनंद तुमच्या शब्दांनी तर घेतीलच, पण तुमच्या व्याख्यानाचा आनंद मात्र आज ते उभा राहून सुद्धा या ठिकाणी घेत आहेत, याचं मला कौतुक वाटते. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तो सुद्धा वजीर बनतो. आधी सिद्ध व्हा आणि आपोआपच प्रसिद्ध व्हाल, असे काही सुंदर विचार या ठिकाणी आपण मांडले. लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघतात हे मात्र महत्वाचं आहे. फक्त आणि फक्त एकदा यशस्वी व्हा, मग बघा तुमचा फोन, तुमचा कॉल नाही उचलणारे सुद्धा दररोज तुमचा कॉल उचलतील, दररोज तुमचा कॉल उचलतील. सर आपण बोलत होतात आणि सर्वजण मंत्रमुग्ध होऊन आपलं व्याख्यान ऐकत होते, पण या गोडव्यामध्ये सुद्धा आपण प्रखर वास्तवतेचं भान या आमच्या विद्यार्थ्यांना करून दिलेलं आहे. आपला प्रत्येक शब्द हा विद्यार्थी दशेतील नवयुवकांना जीवनाकडे बघण्याची नवीन दृष्टी नक्कीच देईल असं मला वाटतं. आपण सर्व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित केला आहे. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, ही विश्वास आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. अगदी राजकारण, समाजकारण व अर्थकारणावरही आपण चर्चा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून, महाराजांच्या चरित्रापासून राम, कृष्ण, ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या सामाजिक संदेशांनाही आपण विद्यार्थ्यांच्या रोमारोमामध्ये ठसवलाय. सर आपण आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा आहात. धन्यवाद. आज आपण आपलं इथं व्याख्यान दिलेलं आहे. आपला कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आहे. यानंतर मी आभार मानण्यासाठी दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉक्टर अंजली बुरांडे मॅडम यांना आमंत्रित करते.
खरोखरच जीवन अतिशय सुंदर आहे. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम मेरे यार. अप्रतिम सर, आपले सहज बोलणे पण भावणारे शब्द, विचार, ज्ञान, उत्तम विचार व मार्मिक संभाषण कौशल्य यांचा त्रिवेणी संगम. अख्ख्या महाराष्ट्राला अभ्यासू चिंतनशील व्यक्तिमत्व. कोरोना कोविड-19च्या काळातही तडफदार वक्ता बनून आपण देवदूताचं काम केलं. ढासळलेल्या मनाला जीवन आहे तरच ते सुंदर आहे अशी उभारी दिली व संदेश दिला. असे आजचे आपले व्याख्याते आदरणीय श्री गणेशजी शिंदे सर, ज्यांचं नाव इतके दिवस ऐकत होतो, त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य आज आपण लातूरकर विद्यार्थी दयानंद शिक्षण संस्थेतील माझ्या सर्व विद्यार्थ्यांना लाभलं. आपले विचार, आपण दिलेली उदाहरणे खरोखरच मनाला स्पर्शून गेली. आम्ही आपला प्रत्येक शब्द निशब्द ऐकला व मंत्रमुग्ध झालो. जीवन जगण्याची सुंदर कला, सुंदर सुखाची, सुंदर जीवनाची गुरुकिल्ली उमगली. खरोखरच आपले आम्हा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार सर. या व्याख्यानाची मेजवानी आम्हा सर्वांना, विशेषतः विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय राजा लक्ष्मी रमणजी लाहोटी, सचिव माननीय रमेशजी बियानी, तसेच संयुक्त सचिव माननीय सुरेशजी जैन सर यांचे विशेष आभार. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, नियोजनपूर्व तयारीसाठी सतत मार्गदर्शन करणारे आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतत तन आणि मनाने धडपडणारे आमचे शालेय समितीचे सदस्य माननीय विशालजी अग्रवाल सर, माननीय कुणालजी कोरे सर यांचंही खरोखरच विशेष आभार. आणि आपल्या दैनंदिन व्यस्त आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, यामध्ये बियाणे मॅडम असतील, तसेच डॉक्टर पद्मजा बियाणे व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा चमू यांनी आपल्या रसाळ आवाजाने श्रोत्यांना खिळवून ठेवलं. व खरोखरच गणेश शिंदे सरांच्या जे व्याख्यान आहे, या व्याख्यानाला विद्यार्थ्यांच्या मनाची पार्श्वभूमी तयार केली, जेणेकरून विद्यार्थी, जसं आपण म्हणतो गरम तव्यावर भाकरी टाकली तर ती चांगल्या पद्धतीने शेकली जाते, अगदी तशाच प्रकारचं वातावरण मॅडमने तयार करून दिलं. यामध्ये परत वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजाराम पवार सर, कला महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड सर, तसेच सर्व महाविद्यालयातील उपप्राचार्य, पर्यवेक्षक, समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार, सूत्रसंचालक या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार. आणि खरोखरच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वजण धडपडणारे प्रत्येक व्यक्ती, अगदी प्रत्येकाचं शतशः मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आपण घेतला, असे आपण सर्व विद्यार्थी सभागृहामध्ये असतील, सभागृहाच्या बाहेर असतील, सर्वांनी अगदी कुठलीही कसल्याही प्रकारची तक्रार न करता ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी बसून, उभा टाकून, जसं आहे त्या पद्धतीमध्ये सरांचं ऐकलं. आणि या कार्यक्रमाला सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या, या सर्व गोष्टी आपण मनामध्ये साठवून ठेवून ही शिदोरी आपण घेऊन पुढे वाटचाल करणार आहोत. आणि मी गणेश शिंदे सरांना विनंती करते की खरंच अशाच प्रकारचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ही आम्हा दयानंद शिक्षण संस्थेवर अशीच बसत राहो अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि अध्यक्ष साहेब व सचिव साहेब यांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. आणि यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता हे राष्ट्रगीताने होणार आहे. सर्व सभागृहाला आतील आणि बाहेरील सर्वांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत ऊंचे आवाज में शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ
आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की, भारत माता की. विश्राम. सर्व बसू शकतील. कला महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी यायचं आहे. स्वागत गीत. यानंतर स्वागत गीत